सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, आपण सुरुवात राष्ट्रगीताने केली। राष्ट्रगीतासाठी उभं राहणं सर्व भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहेच। तरी पण राष्ट्रगीतासाठी जे उभे होते म्हणजे आपण सगळेच, त्यांचे बहुधा या देशाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। कारण राष्ट्रगीताला काय उभं राहिलंच पाहिजे का? हे नंतर सिनेमा चालू होणार आहे, मग आम्ही बसून राहू, असा कुठे काय कायदा आहे का की राष्ट्रगीताला उभं राहिलंच पाहिजे का? याला काही जण पुरोगामित्व समजतात। एवढे कोणी आपण दिसत नाही पुरोगामी, याबद्दल शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा नागरिकाची मूलभूत कर्तव्य सांगण्यात आली। त्यामध्ये या देशाच्या सन्मान चिन्हांचा म्हणजे राष्ट्रगीताचा, तिरंग्या ध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे। ज्यांना या राज्यघटनेने दिलेले अधिकार, मूलभूत कर्तव्य, कलम 14, 15, 16 आणि 19 विशेषतः हे सगळं हवं आहे, सगळ्यांचं कर्तव्य आहे। तेव्हा आपण हे जय भारत जय जगतची सुद्धा सुरुवात ठरलेल्या वेळेला आणि राष्ट्रगीताने यावर्षी देशाने ठरवलं। आणि देशाने म्हणजे निर्णय सरकारचा असेल, पण मला वाटतं की सगळ्या देशाला तो मनापासून मान्य आहे। तो म्हणजे 26 नोव्हेंबर यावर्षीपासून सुरुवात करून ते पुढे आता राज्यघटना दिवस म्हणून पाळायचा। पहिल्यांदा ही बातमी म्हणून ऐकत असण्याच्या क्षणाला सुद्धा मला वाटलं की 26 नोव्हेंबरची स्मृती भारतीय मनावर हा राज्यघटनेचा दिवस आहे अशी राहणं कधी पण जास्ती चांगलं। कारण त्या 26 नोव्हेंबरशी संबंधित आणखी एक दुसरी गंभीर घटना आहे जी खरं म्हणजे कधीही आपण विसरता कामा नये, पण लक्षात राहायला पाहिजे। तो 26 नोव्हेंबर राज्यघटना दिवस म्हणून लक्षात राहायला पाहिजे। 26 नोव्हेंबर 1949ला ठरवून आपल्या घटना समितीने त्या दिवशी कामकाज पूर्ण केलं। आपल्याला त्याच्या 67-68 वर्ष नंतर वाटलं की तो दिवस स्मरणात ठेवण्यासाठी 26 नोव्हेंबर साजरा करावा। पण 2008च्या 26 नोव्हेंबरला या देशावर पाकिस्तानने प्रायोजित केलेला दहशतवादी हल्ला झाला। तो पण ह्या देशाने कधीही विसरता कामा नये। निदान जोपर्यंत या जगाच्या पाठीवरून दहशतवाद संपत नाही त्यावेळपर्यंत तरी 26 नोव्हेंबर 2008 भारताने कधीही विसरता कामा नये। मला तर वाटलंय 2 26 नोव्हेंबरांचाच हा संघर्ष आहे। एक 26 नोव्हेंबर 1949 की ज्या दिवशी जातपात धर्मपंथ निरपेक्ष सगळे कायद्यासमोर समान आहेत, सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण आहे। राज्य कायद्याचं असेल, कोणा व्यक्ती किंवा कोणाच्या लहरीचं नसेल। त्याच कायद्यावर आधारित आणि मूळ राज्यघटनेने पण मान्य केलं की तू भारतीय नागरिक म्हणून जर जन्माला आलास तर तुझ्या कातडीचा रंग काळा का गोरा, तू जन्माने हिंदू का मुस्लिम का ख्रिश्चन, त्या हिंदूमध्ये जो सर्वात मोठा शाप आहे तो तू सवर्ण का दलित का, यातलं काहीही न पाहता सगळे समान आहेत। हे सूत्र सांगणारी राज्यघटना की जिच्यावर आधुनिक भारताची मांडणी आणि उभारणी झाली पाहिजे, ही पण तारीख 26 नोव्हेंबर। आणि दहशतवाद्यांनी केलं ते मुद्दाम केलं का आपल्याला माहिती नाही की त्यांनी तारीखच ठरवली 26 नोव्हेंबर वर्ष 2008। दहशतवाद हा विषय समजावून घेणे म्हणजे मी एक प्रकारे म्हणेन या 2 26 नोव्हेंबरांचा एकमेकाशी असलेला संघर्ष आहे। या संघर्षामध्ये आपली राज्यघटना की जी जातपात धर्मपंथ निरपेक्षपणे सर्वांना समान मानून समाजाच्या रचनेची सर्व सूत्र मांडते, हिचा विजय झाला पाहिजे। तुमचं माझं सर्वांचं काम राष्ट्रगीत म्हणताना आणि आता 8:25-27 प्रार्थनासुद्धा नव्या वैभवाच्या स्वप्नाची प्रार्थना म्हणताना आपलं काम 1949च्या 26 नोव्हेंबरचा विजय झाला पाहिजे। तो व्हायचा असेल तर 2008चं 26 नोव्हेंबर पण विसरता कामा नये। तरी पण कोणत्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष न येता करायची ती राज्यघटना आणि कायद्यानुसारची कठोर कारवाई,
तरी सामाजिक एकात्मता वाढत गेली पाहिजे, या तारेवरची कसरत आहे आपली सर्वांची मिळून करण्याची. तो विषय म्हणजे दहशतवाद आणि त्याविरुद्धचा आपल्याला करण्याचा असलेला लढा. म्हणून 26 नोव्हेंबर विसरायचं नाहीये. आमच्या या देशावर सुद्धा शतकानुशतक सतत आक्रमण होत आहेत. आम्हाला वाटतं ती आक्रमण आम्ही पचवू शकतो. नवे नवे सगळ्या प्रकारचे प्रवाह आत्मसात करून त्याला नवा आकार देऊन बदलत्या काळानुसार संस्कृती अधिक समृद्ध झालेली नव्या स्वरूपामध्ये उभी पण राहू शकते. ती ताकद सुद्धा ठेवली पाहिजे. पण विसरायला नकोय की आक्रमणं सतत होत आहेत. त्या गेल्या 1000 वर्षांच्या आक्रमणांचं आत्ताचं स्वरूप म्हणजे ज्या प्रकारचा पाकिस्तान आत्ता आहे तो, आणि हा दहशतवाद आणि त्याचे भारतावर आणि जगावर सुद्धा चालू असलेले सगळे हल्ले त्या आक्रमणांचंच आधुनिक रूप आहे. आपल्यासाठी पाकिस्तानने प्रायोजित केलेले हे दहशतवादी हल्ले नवी गोष्ट नाही. आपल्याला 26 नोव्हेंबरला हल्ले होणार याच्या सुद्धा आधी सूचना होत्या. त्या सूचनांनुसार केंद्राचे गृहमंत्री आपल्या राज्याच्या सर्व राज्यांच्या पोलीस खात्यांचे सर्वोच्च प्रमुख म्हणजे DG पोलीस महासंचालकांच्या बैठका दिल्लीत घेतात. त्यामध्ये 6 महिने आधी त्यांनी ही सूचना इश्यू केली होती की सावध रहा, समुद्राच्या मार्गाने हल्ला होणार आहे, पहिलं टार्गेट बहुधा मुंबई असणार आहे. इथपर्यंतची कल्पना होती की ताज आणि 2008 सालातलं हॉटेलचं नाव ट्रायडंट, स्थापना होतानाचं मूळ नाव ओबेरॉय शेरेटन, या सकट होते निरोप. आपल्या देशाच्या गुप्तहेर खात्याने दिले होते की लष्कर-ए तय्यबाचं प्रशिक्षण घेतलं जात आहे, 10 अतिरेकी येतील आणि म्हणून ते लष्कर-ए तय्यबा म्हणजे नॉन स्टेट ॲक्टर, कोणीतरी शासनबाह्य पाकिस्तानातले ते त्यांच्या प्रेरणेने करतायत. त्या फरीदकोट जिल्ह्यातलं मुरिडके या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. ते करतायत असं नका समजू. आपल्यापाशी रिपोर्ट होते की ISI पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी, पाकिस्तानी सैन्यसुद्धा ह्यामध्ये सामील आहे. नवे पाकिस्तानी सरकारला जणू ह्यातलं काही माहिती नाही असं सुद्धा समजण्याचं कारण नाही आहे. याचे रिपोर्ट्स होते आपल्याकडे सगळे. 13 नोव्हेंबर नंतर कराचीतून बोटीवर बसून ते 10 दहशतवादी निघाले, त्याचे रिपोर्ट आहेत. 23 नोव्हेंबरला गुप्तहेर खात्याचे रिपोर्ट आहेत की आता ते भारताच्या सागरी हद्दीमध्ये पण शिरलेले असतील. समुद्र किनाऱ्यावर अनोळखी व्यक्तींची ये-जा वाढलेली होती. तर आपल्या अंतिमतः 26 नोव्हेंबरला दहशतवादी जिथे उतरले ते मुंबईचं मच्छीमार नगर आहे. त्या आपल्या मुंबईच्या मच्छीमारांच्या संघटनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या गृह खात्याला सुद्धा पत्र लिहिलेलं होतं आधीच की इथे आम्हाला संशयास्पद माणसांची हालचाल दिसते आहे. मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष सरकारला कळवत आहेत की समुद्रामध्ये जाऊन मासेमारी जर करायची असेल तर कस्टम्स खात्याचं लायसन्स घ्यावं लागतं. तुमच्या माझ्या देशामध्ये इमानसुद्धा पैसे टाकले की विकत मिळतं. तर 50,000 रुपये दिले की कस्टम्समधनं समुद्रामध्ये जाऊन मच्छीमारीच्या परवानगी मिळतील हे कळवत आहेत. हे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष तांडेल नाव त्यांचं, ते कळवत आहेत सरकारला. त्यांनी त्या पत्रात लिहिलं आहे की अनोळखी चेहऱ्यांचा वावर आहे, हे पैसे टाकून लायसन्सेस मिळत आहेत समुद्रामध्ये जाऊन मच्छीमारी करण्याची, पण समुद्रामध्ये खोलवर जाऊन मोठ्या आकाराचे मासे मारायचे, पण येताना ते कापून आतमध्ये दारुगोळा भरून आणला जातोय अशी आम्हाला शंका आहे असं सुद्धा कळवलेलं होतं. तुमच्या माझ्या या सहिष्णू असलेल्या देशांनी एकही पाऊल त्याच्यावरचं उचललं नाही. केंद्राने नाही, राज्यांनी नाही. घडायची ती देशाची नाचक्की 26 नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि घडली. हल्ला रात्रीचे 9:50 आसपास चालू झाला. जिथे हे उतरले त्यांनी आधी त्या गुजरातच्या भारताच्या समुद्रात शिरल्यावर भारतीय बोटीला मदतीसाठी म्हणून बोलवलं. तिच्यावर 4 मच्छीमार होते आपले भारतीय, तिघांना तिथेच मारलं. चौथ्याला सांगितलं आम्हाला मुंबईचा रस्ता दाखव, आणि मुंबईच्या सागरी हद्दीमध्ये आल्यानंतर त्या चौथ्यालाही मारून टाकलं. त्या बोटीवर त्यांची इन्फ्लेटेबल म्हणजे हवा भरून फुगवता येईल अशी लॉन्च होती, ती घेऊन किनाऱ्यावर आले.
आपले मच्छीमार नगरमध्ये भारतीय मच्छीमारांनी काही त्यांना पाहिलं आणि प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं की हमको छेडना मत, हम तहश में है। ते जिथून सरळ निघाले तिथून डावीकडे वळले, म्हणजे दक्षिणेकडे। ते जिथून सरळ निघाले तिथून उजवीकडे वळले तर आपलं BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर येतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये कानपूरच्या CRPFच्या तळावर हल्ला झाला होता। तो अर्थात आपल्या CRPFनी मोडून काढला बलिदान करून। त्यामध्ये जे दहशतवादी पकडले गेले त्यांच्या बॅकपॅक्समध्ये पेन्सिलचे स्केचेस सापडले होते। ते पेन्सिलची चित्र, दक्षिण मुंबईची पेन्सिलची चित्र, आणि असे मच्छीमार नगर ते दाखवलेलं होतं पेन्सिलच्या चित्रांनी की इथे उतरले तर समोर आणि पाठीवर काही किलोचं सामान असेल तर चालायला किती वेळ लागेल, शबद हाऊस म्हणजे जूनचं केंद्र तर तिथे जायला किती वेळ लागेल, CSTवर जायला किती वेळ लागेल, काय पार केलं तर हे ताज आणि ट्रायडंटपाशी पोचवायचे स्केचेस होते। फेब्रुवारी 2008। पण त्याची पण दखल पुरेशी नीट घेतली गेली नाही। दोन राज्यांमध्ये सुद्धा जो परस्पर समन्वय पाहिजे, विशेषतः दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर, आपल्या देशाच्या राज्यघटनेत कायदा सुव्यवस्था विषय राज्याच्या अखत्यारीत येतो। केंद्राला मध्ये पडायला अधिकार आहेत, पण त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार, मग उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकार ह्याच्यात जो ताळमेळ समन्वय पाहिजे, कुठेतरी ते सगळं वेळच्या वेळी काही घडलं नाही। आमच्या सगळ्या देशाची नाचक्की घडेल असं कांड त्या 26 नोव्हेंबरला रात्री 9:50 सुरुवात झाली। माझे वैयक्तिक सुद्धा आमची ज्यांची ओळख होती असे 3 जवळचे मित्र फटक्यात गेले, मी विसरू नाही शकत। अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी CSTवर गोळीबार केला, पण तो गोळीबार होत असताना CSTवर ड्युटीवर असलेले रेल्वेचे अधिकारी झेंडे यांनी प्रसंगावधान राखून CSTमध्ये येणारे सगळ्या लोकल्स किंवा ट्रेन्स पलीकडे बाहेरच थांबवल्या। त्याचा अर्धगोलाकृती पहिल्या मजल्यावर काचेचं आवरण, काचेची भिंत असलेलं तिथून सगळं स्टेशन दिसतं। तर हे अजमल कसाब आणि त्याचा साथीदार यांनी अंधाधुंद गोळीबार करून जे त्या नुसत्या CSTवर 150-200 जण मेली आहेत। रात्रीच्या 10 वाजता दमून भागून आलेले, आपापल्या घरी जायचं होतं त्यांना, मरून पडले। पण त्या झेंड्यांनी प्रसंगावधान राखून माईकवरनं सगळ्यांना उरलेल्या स्टेशनभर ओरडून सांगितलं की आहात तिथून पहिले स्टेशनच्या बाहेर पडा। दहशतवाद्यांनी त्या काचेच्या दिशेने गोळीबार पण केला, पण झेंडे आपली ड्युटी सोडून नाही पळाले। ड्युटीवर जे रेल्वे पोलीस उपस्थित होते ते पण ड्युटी सोडून नाही पळाले। CCTV फुटेजमध्ये पाहायला मिळतं आपल्याला। एक PSI अशी CCTVमध्ये पॅसेज दिसतो, पलीकडे त्याची गन आहे, ती गन ठेवून तो PSI कुठेतरी गेला असेल। माणूस आहे, खरा नियम असतो हत्यारी पोलीसचा की हत्यार खाली नसतं ठेवायचं कधी, पण तो असा पलीकडे पॅसेजच्या पलीकडनं येतोय, तोवर त्या CCTV कॅमेऱ्यात दिसतं की गोळीबार चालू झालाय। तर या PSIनी तो फायर चालू असताना पॅसेज क्रॉस केला, गन उचलली आणि पॅसेजमध्ये येऊन गन उचलून त्यांनी दहशतवाद्यांच्यावर हल्ला केलाय। माझा ॲक्च्युली सलाम आहे त्याच्या धैर्याला सुद्धा। पुढे हे कसाब आणि त्याचा साथीदार CSTवरनं माझ्या पण रोजच्या वावरण्यातल्या जागा आहेत, त्या सगळ्या टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगच्या शेजारच्या गल्लीतनं मॅडम कामा हॉस्पिटलपाशी पोहोचला। त्या मॅडम कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांशी लढत होते सदानंद दाते, माझा त्यांचा जुना ऋणानुबंध आहे। आणि पार जे 2 दहशतवादी वर बसलेले त्यांच्याशी लढण्याकरता त्याचं एक टेक्निक आहे, आणि जिन्याच्या आड एकाने कव्हर द्यायचं, वरनं फायर बर्स्ट करायची, त्याच्या संरक्षणात खालनं दुसऱ्यांनी चढायचं। पण दहशतवाद्यांनी याचं प्रशिक्षण असतं, त्यामुळे ते भिंती आडनं हँड ग्रेनेड टाकतात। सदानंद दातेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपलं पोलीसचं पथक टॉपच्या मॅडम कामा हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर की आता इथे आता हा जिना चढला की जे कॉरिडॉर आहे त्याच्यावर दहशतवादी आहेतच, सगळ्यात मोठा धोका असलेलं ठिकाण, तो सगळ्यात मोठा धोका असलेल्या ठिकाणी सदानंद दाते स्वतः गेले पुढे। त्यांनी हाताखालच्या पोलीस सांगितलं असतं तर पोलिसने अर्थातच ऐकलं असतं, नवे न सांगता सुद्धा ऐकलं असतं, पण सदानंद दाते म्हणले इथे मी जातोय पुढे। ते हँड ग्रेनेड पडला, त्यांनी प्रसंगावधान अर्थात त्यांचंही प्रशिक्षण असतं, भिंतीच्या आड गेले,
हँड ग्रेनेड पलीकडे फुटला, पण त्याचे शार्पनेल्स स्फोटाचे ते सदानंद दातेंच्या अंगात शिरले. 6 महिने सदानंद दाते मृत्यूशी झुंजत होते, पण वाचले तरी. ताजमध्ये दहशतवादी घुसलेले होते, मदत मागवलेली NSG या, पण मदत येण्याकरता थांबले नाही ते दुसरे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील. ते शिरले ताजमध्ये, गमजा नाही आहेत आणि गोळी कुठून येऊ शकते माहिती नाही आहे, पण ते शिरले. एक वेळ अशी आहे की त्या ताजच्या CCTV समोर होते, तिथून ते पाहत होते की दहशतवादी एकाच विशिष्ट खोलीत आहेत आणि विश्वास नांगरे पाटील आदेश मागवत आहेत की हेलिकॉप्टर किंवा जमलं ते आणि एक रॉकेट त्या खोलीवरच टाकून द्या, संपला ताजमधला प्रश्न. आमचं दुर्दैव आहे की ते घडू नाही शकलं. तरी आपल्याला माझे हे मित्र राहिले तिथे. त्या ॲक्च्युली हेमंत करकरे सुद्धा ते ATSचे प्रमुख होते, दमून रात्रीच्या सुमाराला घरी पोचलेले. तिथं निरोप मिळाला घडतंय CST पाशी फायरिंग म्हणून. होते तसे पोचले तिथे. मी त्या तारखेला एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक प्रकारच्या हताशपणे काय घडतंय ते TVवर पाहण्याशिवाय दुसरं करण्याजोगं काही नव्हतं. बहुधा 1-4 फोन करून माहिती घेणे काय चाललेलं आहे त्याची. मी हेमंत करकरेंना त्या CST पाशी बॅरिकेडिंग केलं होतं, तिथे पोचले ते पाहिलं. त्या अंगावर ते बुलेट प्रूफ जॅकेट आणि ते बुलेट प्रूफ चिलखत चढवतायत हे पाहत होतो. ते मी पण पाहिलेले शेवटचे हेमंत करकरे. तिथपासूनच्या थोड्या वेळात बातमी आली ती हेमंत करकरे, अशोक कामठे आम्ही कामं केली आहेत बरोबर, आणि तितकाच तडफदार PSI असलेले साळसकर ते त्या पोलीसच्याच क्वालिसमध्ये कामा हॉस्पिटलपाशी गेले. कारण कामा हॉस्पिटलमधनं उतरून दहशतवादी झुडपाड होते आणि आपले 3 हिरे टिपले गेले. तिथे तीच क्वालिस दहशतवाद्यांनी ताब्यात घेतली आणि मंत्रालयाच्या दिशेने गेले. त्या मंत्रालयाच्या समोर ती पंक्चर झाली. पोलीसची जीप दहशतवादीशी लढताना पंक्चर झाली. म्हणून तिकडे गेटवे ऑफ इंडिया ते ताजमध्ये भानगड चालूच होती. त्या गेटवे ऑफ इंडियावरून एक ऑक्टेविया येत होती स्कोडा. तिला या दहशतवाद्यांनी मध्ये थांबवलं, चालवणाऱ्याला फेकून दिलं आणि ती स्कोडा ताब्यात घेतली. त्यांनी ताब्यात घेतलेल्या क्वालिसमध्ये मागच्या बाजूला आपला एक PSI जखमी होऊन पडला होता, त्याच्या दोन्ही खांद्यातनं गोळी गेली होती. पण प्रसंगावधान राखून ते गप्प थांबले. त्यांचं नाव अरुण जाधव. आणि ज्या वेळेला मंत्रालयाच्या समोर उतरले आणि दहशतवादी ती स्कोडा घेऊन गिरगाव चौपाटीच्या दिशेने, म्हणजे मरीन ड्राईव्ह जिच्यावर कालपासून पूर्वीसारखे दिवे लागले आणि आता तरी बहुधा सेना भाजप सरकार सुरळीतपणे चालेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात, त्या दिशेने ही स्कोडा गेली. अरुण जाधवांनी गिरगाव चौपाटीला वॉकी टॉकीवर सांगितलं, म्हणून बॅरिकेडिंग गिरगाव चौपाटीला लावण्यात आलं. आणि आपले फौजदार तुकाराम ओंबाळे स्कोडाचा पाठलाग स्कूटरवरनं करत होते. मला वाटलं अरे हे चित्र आहे बाबा आमच्या देशाचं, की दहशतवादी सगळं आधी माहिती असून कारवाई काही नाही, पण अंगावर आलं तेव्हा पोलीस खात्यासकट, रेल्वे सकट आणि पुढे NSG सकट कर्तव्यामध्ये जरासुद्धा कोणाची कुचराई नाही आहे. स्कूटरवर पाठलाग करतो आमचा फौजदार आणि दहशतवाद्यांच्या मशीन गनचा सामना लाठी घेऊन करतो, पण कचरले नाही आहेत. त्यांनी पाठलाग केला. त्या गिरगाव चौपाटीपाशी बॅरिकेडिंग होतं आणि समोरनं कार येताना दिसली तसे आपल्या पोलिसांनी फायरिंग केलेलं आहे. तर तो गाडी चालवणारा जो दहशतवादी होता तो त्या समोरून आलेल्या फायरमध्ये मेला येतो आणि त्यांनी गाडी डिव्हायडरवरनं न्यायचा प्रयत्न केला. तिथे स्कोडा बंद झाली. त्यावेळपर्यंत ओंबाळेंनी स्कोडा क्रॉस केली, स्कूटर आडवी घातली आणि ते पळत पळत आले. अजमल कसाब डाव्या बाजूला बसला होता गाडीत. त्यांनी काच फोडली आणि गन बाहेर काढली. ओंबाळेंनी समोरून गन पकडली, त्याची गन समोरून पकडली. त्या अजमल कसाबनी सगळं मॅगझिन रिकामं केलं, पण त्यांनी गन सोडली नाही. मित्रो, वाक्य नीट ऐकून ठेवा. जगामध्ये घडलेल्या दहशतवादी घडामोडींमध्ये एखादा दहशतवादी ते करत असताना जिवंत पकडला अशी एकमेव घटना आहे, ते हे तुकाराम ओंबाळे. तुम्हाला जर उत्तर हवं असेल की भारत देश कशामुळे वाचतो, ह्याच्यात उत्तर आहे. तो कोणीतरी 2-4 मोठी माणसं ती कोणत्या तरी मोठ्या पदांवर आहेत, केवळ त्यांच्यामुळे वाचत नाही. आमच्या देशावर संकट येतं
तेव्हा ते आलेल्या संकटाला न डगमगता जे आपलं कर्तव्य बजावतात त्यांच्यामुळे भारत देश मोठा होतो. मी या सिद्धांताला नाव ठेवले अ फ्यू गुड मेन सिद्धांत. अ फ्यू गुड मेन कोण वाचवतात देशाला? तर जेव्हा आपलं कर्तव्य बजावायचं असतं तेव्हा ते ह्यांनी मला काय मिळणार आहे, पगार मिळालाय का, उद्या माझ्या मुलं का रे, हे ह्यांना सगळ्यांना नव्हती का मुलं बाळ, ह्यांना पत्नी त्यांची मुलं बाळ त्यांचं भवितव्य नव्हतं? जर कचरले असते तर अफजल गुरुंनी प्रायोजित पुन्हा तिथे पाकिस्तानच 12 डिसेंबर 2001 आपल्या संसदेवर हल्ला झाला. त्याही दिवशी मी होतो दिल्लीमध्ये. एक केंद्र सरकारची जबाबदारी होती माझ्याकडे, होतो दिल्लीमध्ये आणि बातम्या ऐकतोय. संसदेला संरक्षण कसं असतं मला नीट माहिती आहे. 3 कॉर्डन्स असतात संसदेभोवती. दहशतवादी काय सामान्य माणसाला सुद्धा सहजपणे जाता येणार नाही, पण त्या दिवशी दहशतवादी शिरले ज्या गेटनी राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची गाडी येते तिकडनं शिरले. ती पण लाल दिव्याचे अँबॅसिडर घेऊन शिरले. वर लाल दिवा लावलेला होता, कारण बहुधा त्यांना माहिती आहे की कोणी सिक्युरिटी कोणी असो, लाल दिव्याची गाडी पाहिली की अटेन्शन बंद, जा तुमची गाडी पुढे. आपण पहिले तर वाचलो केवळ योगायोगाने, कारण की त्यावेळेचे आपले उपराष्ट्रपती की जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात डॉक्टर कृष्णधन, हे ना केव्हा तरी दुपारी अचानक वाटलं मला जरा घरी जायचं आहे. ते वेळापत्रकात नव्हतं, ते दहशतवाद्यांनी गणितात मांडलेलं नव्हतं म्हणून. आणि उपराष्ट्रपतींची अशी जनरल गाडीत बसले आणि गेले घरी असं होत नाही, त्यांचा कॉन्व्हॉय असतो, तो येत होता आतून आणि दहशतवाद्यांची गाडी येताना तिच्याशी एका वळणावर घासले ते. त्यामुळे दहशतवाद्यांना वाटलं की आता आपण पकडले जाणार, म्हणून ते तिथेच उतरले आणि मुख्य दाराच्या दिशेने धावत सुटले. दहशतवाद्यांची मूळ योजना मेन गेटवर आणून गाडी लावायची आणि 5 दहशतवाद्यांनी संसदेमध्ये आत शिरून संसदच ताब्यात घ्यायची. जे मुंबईमध्ये 2008 मध्ये घडलं, नंतर तेच 2001 मध्ये पुन्हा घडवायची योजना होती की सगळ्या जगाचं लक्ष राहील. 200 खासदार होते आतमध्ये त्यावेळी, पण पहिला केवळ गाडी घासली हा योगायोग. दहशतवाद्यांना वाटलं की आता पकडले जाऊ आपण, म्हणून ते आधीच उतरले आणि मुख्य दाराच्या दिशेने पळत सुटले. त्यावेळेला संरक्षणाच्या शेवटच्या फळीवर आपले CRPFचे जवान होते. त्यांना कव्हर पण नव्हतं, त्यांना कव्हर नव्हतं. दहशतवादी विलक्षण प्रशिक्षित होते, विसरू नका. त्यांना ह्याचं सगळ्याचं की असं सरळ नाही पळायचं आहे, झिगझॅग पळायचं आहे. गन उचलणे आणि रोखून फायर करणे ह्याला प्रचंड, ह्याला तुमचं नुसती चित्ताची एकाग्रता नाही, समोरून फायरिंग चालू असताना गन उचलून फायरिंग करायचे, ह्याला कॅरेक्टर गट्स तुमचे प्रचंड पाहिजेत. आपल्या CRPFच्या जवानांनी 5 पैकी 4 जणांना ते असे पळत असताना टिपलाय, काही करता आलेलं नाही त्यांना. एकच जण एका दुसऱ्या दरवाजाने, संसद गोलाकार डोळ्यासमोर आणा, तो मेन गेट नाही, तो दुसऱ्या बाजूच्या एका गेटने आत शिरला. मध्ये असं सुमारे 20 फुटाचं कॉरिडॉर आहे. आत शिरला की समोर मंत्र्यांचे ऑफिसेस चालू होतात. तो ज्या वेळेला आत शिरला त्यावेळेला समोरचं ऑफिस होतं भारताचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी. त्यांच्या दारावर ड्युटीवर एक महिला कॉन्स्टेबल होती. तिने त्या दहशतवाद्याला उडी मारून कॉरिडॉरमध्ये येताना पाहिलं. तिला काय पुढे काय होणार कळलं नसेल काय, तिने गृहमंत्र्यांच्या ऑफिसच्या बाहेर पाऊल टाकलं, मागे दरवाजा लावला. दहशतवाद्याची सगळी फायर मशीन गनची स्वतःच्या अंगावर गेली. ती गेली पण तिने गृहमंत्र्यांना, म्हणजे ती पक्ष कोणता आणि मंत्री कोणते कशाचा काही संबंध नाही, घटनात्मक यंत्रणेनुसारचे त्यावेळेलाही ते देशाची शान आहेत, देशाची शान वाचवली. आणि एवढा जो वेळ मिळाला तेवढ्यामध्ये मग आपल्या CRPFच्या जवानांनी त्याला पण टिपला. या आलेल्या दहशतवाद्यांच्या पथकाचा प्रमुख ऐन आपल्या संसदेच्या मेन गेटमध्येच मरून पडलेला आहे. आज घरी गेलात तर इंटरनेट, YouTube किंवा तुम्हाला त्याचे दिसेल डेड बॉडी. अंगावर RDX होतं, वायरिंग करून त्याला स्विच होते, पण आपल्या जवानांनी त्याला जो दारात टिपलेला आहे मेन दारात, त्याला स्विच दाबायला पण वेळ दिला नाही. त्यांनी जर स्विच दाबला असता तर संसदेची निम्मी वास्तू उद्ध्वस्त झाली असती. अंगावर संकट येतं तेव्हा मी कशाला करू, माझं काय पडलंय, मला काय मिळणार आहे, कशाला, हे सगळे नालायक स्वार्थी भ्रष्ट दुष्ट हे लेखाचे आहेत. जातपात कोणती याचा कशाचाही विचार न करता जे आपलं कर्तव्य बजावतात तेच या देशाला वाचवतात. आणि आपण हे घेतो ते सुद्धा असे हजारो जण इथनं तयार झाले पाहिजेत याकरता चालू.
दहशतवादाची समस्या काय आणि त्याचं उत्तर काय ऐकायचं असेल तर मुळामध्ये आपण त्या समस्येच्या उत्तरानेच सुरुवात करतो. नुसती व्याख्या पाहायला गेली तर आपल्या राजकीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी दहशतीचा वापर, याला म्हणायचं दहशतवाद. कोणत्या नुसत्या गुन्हेगारी कृत्याकरता काहीतरी केलंय, लोकांना धाकते नाही, त्याला त्या मागे काही राजकीय उद्दिष्ट आहे. खरं म्हणजे हा शब्द मूळ चालू होतो फ्रेंच राज्यक्रांतीतून. 14 जुलै 1789 ला सुरुवात करून फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्या क्रांतीच्या नेत्यांना वाटलं की जुन्या कालखंडाचे अनेक जण गड्डे अजून मोक्याच्या जागांवर बसलेत आणि ते क्रांतीचा प्रवास ते पंक्चर करणार आहेत. म्हणून त्यांनी उत्तर काढलं की क्रांतीच्या शत्रूंना खतमच केलं पाहिजे. म्हणून गिलोटिनचा शोध लागला. ते त्या मुंडकच तोडायचं गिलोटिनच्या खाली. पुढे ते जर्मनीत पण होतं आणि ब्रिटनमध्ये पण होतं. आणि आधी रॉबेस दांतॉ म्हणून दांतॉ, आणि त्याला पण गिलोटिन खाली मारल्यानंतर रॉबेस्पिये यांच्या नेतृत्वाखाली, तिला नावच आहे रेन ऑफ टेरर, दहशतीचंच राज्य. की हे जे राजकीय परिवर्तन घडवून आणायचं आहे ते जर मनातनं उचकटून फेकून जुन्या व्यवस्थेला फेकून द्यायचं असेल तर दहशत आवश्यकच आहे. ती फ्रेंच राज्यक्रांतीपासून सुरू होते. दहशतीची मी जेव्हा पहिल्यांदा व्याख्या वाचली की कुठल्या तरी मोक्याच्या टार्गेटवर हल्ला करून जनमानसामध्ये भयानक दहशत पसरवायची आणि एक सार्वजनिक भावना अशी तयार झाली पाहिजे की बाबा हे जे म्हणतायत ते ऐका, नाही तर आपल्याला काय सुखाने जगता येणार नाही. म्हणजे दहशतवादाचं खरं यश मनांच्या मध्ये धाक, जबरदस्त धाक निर्माण करण्यामध्ये खरं यश आहे. मी ही व्याख्या ऐकली, मुळामध्ये ऐकली, वाचली, पहिले करत होतो तेव्हा हसत बसलो आधी स्वतःशी की हे जर व्याख्या असेल की मनांच्या मध्ये धाक निर्माण झाला पाहिजे तर भारताला दहशतवाद कधीही मात करू शकतच नाही. भारताला कारण कितीही मोठ्या प्रमाणावर काही धाक आणि दहशत आणि कशाचे उद्यात दहशतवादी घटना घडत असली तर भारतीय माणसं दरवाजा लावून घरात नाहीत बसत. काय घडतंय म्हणून पाहायला रस्त्यावर गर्दी करतात. त्या गिरगाव चौपाटीवर सुद्धा 26 नोव्हेंबरला लोकांची गर्दी होती, ती पण दिसते सीसीटीव्हीत. आणि हा अजमल कसाबला पहिले लोक बडवत होते त्याला तिथे. घाबरून घरात बसणारा पण नाही भारत देश. आणि करणारे काही मुस्लिम आहेत किंवा ते करतायत ते इस्लामच्या नावाने करतायत, म्हणून सरसकट धर्म म्हणून इस्लाम किंवा व्यक्ती म्हणून मुस्लिमांचा द्वेष पण भारताच्या रक्तात नाही. म्हणजे मी ज्याला बरोबर समतोल म्हणतोय, शब्द आहे सम्यक, बरोबर, की देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, पण म्हणून बुवा सरसकट एक धर्म एक जीवन पद्धती म्हणून कुठे इस्लामचा द्वेषच करा आणि सरसकट मुस्लिम व्यक्ती दिसली की हाच दहशतवादी असला पाहिजे किंवा दहशतवाद्याचा हा कोणतरी काका मामा भाचा तरी असला पाहिजे, असं नाही. हे कळण्याएवढी बुद्धी आपल्या देशाकडे. 26 नोव्हेंबरची घटना 29 नोव्हेंबरला शेवटी पूर्ण झालं. मी 30 नोव्हेंबरच्या सकाळी, हे माझे मित्र काही गेले काही वाचले, मी त्यांना भेटायला आणि ज्या 4 जागी या दहशतवादी घटना घडले होते तिथे गेलो. ते सहकुटुंब सहपरिवार गेलो. मी 30 नोव्हेंबरच्या सकाळी ताजच्या बाहेर दृश्य पाहिले की कळतील बघितल्यावर सुद्धा की जे मुस्लिम वाटतात, म्हणजे तो विशिष्ट मुस्लिम पद्धतीचा वेश आहे, पुरुष असला तर मुस्लिम पद्धतीची दाढी आहे, तिची स्कल कॅप येते, किंवा मुस्लिम स्त्रिया कळण्याची खूण बुरख्यातल्या, त्याही त्याच समोर वावरत होत्या. मुंबईची नेहमीची गर्दी आणि बॅक टू नॉर्मल मुंबई, पण म्हणून अशांच्याकडे कोणीही माणूस काही संशयाने किंवा असा वळून मागे बघतो वगैरे दृश्य नव्हतं. माझ्या मेंदूनी त्या क्षणाचा फोटो घेऊन ठेवला. मला वाटलं की एकाच वेळी ह्यामध्ये देशाची शक्ती पण आहे, ताकद पण आहे, आणि सावध राहिलो नाही की ही उदारता ही सहिष्णुता पाहिजेच, पण देशाच्या रक्षणासाठी सावध राहिलो नाही तर ह्याचं दुबळेपणात आणि उद्या देशाचा नाश होण्यात सुद्धा बघता बघता कधी रूपांतर होईल. आपण पॅरिस काय किंवा अमेरिका काय, ब्रिटन, लंडनमध्ये सुद्धा दहशतवादी घटना घडून गेल्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तेव्हापासून आजपर्यंत आपण अनुभव ऐकतो वाचतो
की मुस्लिम आहे अशा नुसत्या संशयाने कोणाला तरी मारहाण झाली, कोणाला विमानातनं उतरवलं. काही वेळाला ते धर्माने शीख आहेत, पण त्यांचा अभ्यास पण नसतोय की शीख आणि मुस्लिम कोण आणि त्याच्यातला फरक काय. त्यामुळे अशी दाढी आणि असे आहे ना, तर त्याला पकडा आणि धरून मारा, हे प्रकार घडलेले आहेत. आमच्या देशात काही दुःखद घडतील, पण मला वाटतं की बुद्धी समतोल असेल तर तसे काही 127 कोटींच्या देशातले अक्षरशः एका हाताच्या बोटावर सुद्धा मावणार नाही. एक जरी घडला तरी तो चूकच आहे. पण म्हणून सगळ्या देशाला त्या एकाच रंगाने रंगवून टाकणं मग हे पापच आहे. आमच्या देशाकडे ही सम्यक, मी म्हणतो ही समतोल बुद्धी आहे की विशिष्ट जातपात धर्मपंथ सगळ्यांना त्या एकाच रंगाने रंगवा आणि सगळ्यांचीच दोषी म्हणून तुम्ही वागा, असं नाही. तेव्हा दहशतीचा ह्या देशावर कधी परिणाम होणारच नाही आहे. दुसरं, पहिल्यांदा ते वाचतानाच मला दहशतीचा कधी परिणाम का होणार नाही असं वाटतंय. तुमचं माझं जीवनविषयक जे मूळ तत्वज्ञान आहे ते सांगतं की जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीच आहे. कोण कधी मरणार हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जहां पना इसे न हम बदल सकते हैं न तुम. म्हणजे आनंद चित्रपटामध्ये राजेश खन्ना त्यांनी केलेला रोल जे अमिताभ बच्चनला सांगतोय की कोण कधी मरणार आहे आपल्याला काय माहिती आहे. आपल्या नावची ज्या दिवशी चिठ्ठी येईल त्या दिवशी जगाला शुभेच्छा देऊन बाय बाय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मृत्यूकडे बघण्याचा भारताचा दृष्टिकोन जन्मानी कहाणी सुरू होत नाही आणि मृत्यूनी संपत नाही. ते मधल्या फक्त जागा आहे, ठीक आहे रे बाबा. कशाची दहशत घालणार आहे की मृत्यूची दहशत. तर वासांसी जीर्णानी यथा विहाय आणि नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. म्हणजे तू मारशील तो माझा देह आहे रे बाबा, तू मला नाही मारू शकणार आहेस. आणि मी ह्या जन्मामध्ये मी गेलो तर माझं जे कर्तव्य असेल ते करायला मी पुन्हा येईनच, तू त्याची काळजीच करू नको. भारताला दहशत कधीही रोखू शकत नाही. मग दहशतवादाचे आविष्कार समाजाच्या सर्व समूहांमध्ये दिसतातच. एक ख्रिश्चन दहशतवादाचा आविष्कार आहे, तो ख्रिश्चन फंडामेंटॅलिझम पण आहे, मूलतत्ववाद. मूलतत्ववाद शब्दसुद्धा तसा मूळ ख्रिश्चॅनिटीतून चालू होतो. शब्दाचा मूळ अर्थ आहे की बायबलचा जसा मूळ बायबलमध्ये लिहिलेला आहे तसाच्या तसा अर्थ खरा मानणे म्हणजे मूलतत्वाद. फंडामेंटल तत्वाकडे गेलं पाहिजे. त्यावर अमेरिकेसकट ठिकठिकाणी काही ज्या एव्हँजेलिकल विशेषतः चळवळी असतात त्या ह्या विचारावर आधारित आहेत की नाही ते जे बायबलमध्ये सांगितले ते मूळ अजूनही सत्य आहे. जर पृथ्वी सपाट आहे तर पृथ्वी सपाट आहे. जर उत्क्रांतीचं तत्व बायबलला मान्य नाही आणि ईश्वराने 6 दिवसांमध्ये विश्व निर्माण केलं आणि 7व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, तर 6 दिवसांमध्ये विश्व तयार झालं आणि 7व्या दिवशी विश्रांती, तो रविवार, तो सुट्टीचा वार आपला. लिटरल मिनिंग म्हणजे शब्दशः लिटरल मिनिंग. म्हणून फंडामेंटल्स, मुळाकडे जायचं म्हणून फंडामेंटॅलिझम. त्याचं अमेरिकेतलं एक रूप KKK, कू क्लस क्लॅन नावाची जी अतिरेकी संघटना सिव्हिल वॉर नंतर उभी राहिली अमेरिकेत. 19व्या शतकानंतर तिचा प्रभाव संपत गेला, पण आजही पूर्ण संपला असं मानता येणार नाही. ब्लॅक्सना त्यांचं धोरण विशेषतः वंशवादी होतं, तर ब्लॅक्सना अतिशय क्रूर पद्धतीने मारणे याकरता इंग्लिशमध्ये एक क्रियापद आहे, ते म्हणजे लिंचिंग. त्याचं नाव लिंचिंग, टू लिंच. कोणी म्हणणार आहे की मग असा हिंदू दहशतवाद नावाचा काही प्रकार आहे काय? मी म्हणेन जे आहे ते कायद्याने सिद्ध होऊ दे. ते जर सिद्ध झालं तर या देशाची राज्यघटना आणि कायद्यानुसार जी सर्वांप्रती समान राहून करायची ती कारवाई जे कोणी संबंधित कायदा हातात घेतील त्यांच्यावर झालीच पाहिजे. पण त्या कायद्याच्या प्रक्रियेने आधी संमत होऊ देत. हिंदूंमध्ये सुद्धा काही अतिरेकी विचार करणारे कोणी असू शकतील का? कायदा हातात आहेत आपल्यालाही माहिती आहे. पण वाढता असहिष्णुता किंवा जातीपाती धर्मांच्या मधला दुरावा लक्षात घेता काही राजकीय हेतूंनी ही बोगी निर्माण करण्यात आली आहे का याची सुद्धा शंका घ्यायला जागा आहे. पार ती 26 नोव्हेंबरची घटना घडत होती त्यावेळेला आपले एक ज्येष्ठ मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले, ते केंद्रामध्येही त्यावेळेला मंत्री होते, संसदेत बोलले की कामठे करकरे साळसकरांच्या मृत्यूमागे काही वेगळ्याच शक्ती असल्या पाहिजेत, तपास केला पाहिजे त्याचा. कारण ATSचे प्रमुख या नात्याने हेमंत करकरे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करत होते.
त्यावरनं त्यांना काही धमकींचे किंवा असे वेडेवाकडे फोन गेले होते। अंतुलेंच्या म्हणण्याचा अर्थ की करकरे कामठे साळसकरांना बहुधा हिंदू दहशतवाद्यांनी उडवलं असा आमच्या देशाचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि महाराष्ट्राचा पूर्वीचा मुख्यमंत्री संसदेत जाहीर बोलतो। एका रात्रीत पाकिस्तानचे हिरो झाले अंतुले। इकडे भारत सरकार म्हणत होतं की हा हल्ला पाकिस्तानने केलाय आणि संसदेमध्ये आमचे एक मंत्री म्हणतात की ह्याचा नीट तपास करा कारण की करकरेंना धमक्या येत होत्या। आपल्या पोलीस खात्याचे एक वरिष्ठ IPS अधिकारी ज्यांना वैयक्तिक मी अत्यंत उत्तम ओळखतो आणि हे पुस्तक त्यांनी लिहिण्यापूर्वी आदरानेच आमची एकमेकाशी मैत्री आहे, ते शासनामध्ये असेपर्यंत त्यांनी उत्तम कर्तव्य केलं हे पण मला माहिती आहे। त्या मुश्रीफ यांनी हू किल्ड करकरे नावाचं अख्खं पुस्तक लिहिलं। पुस्तकात मांडलेला सिद्धांत आहे की इस्लामिक दहशतवाद नावाचा काही प्रकार नाहीच आहे भारतामध्ये। ही इंटेलिजन्स ब्युरोमधल्या ब्राह्मण अधिकाऱ्यांनी इस्लामचं नाव खराब करण्याकरता उभी केलेली खोटी बोगी आहे। प्रत्यक्षामध्ये असा काही दहशतवाद नाहीच आहे। त्यांच्या पुस्तकाच्या आवृत्ती पण निघतात, सभा पण होतात। पण मला धक्का बसतो की जे पोलीस खात्यात होते तोवर कर्तव्य दक्ष, तिथे त्यांनी जातपात धर्म आडवे आणलेले नाही आहेत, मी ओळखतो त्यांना। पार सगळ्या तेलगी प्रकरणामध्ये सुद्धा मुश्रीफ यांनी उत्तम तपास केला। का वाटतं त्यांना असं? आणि मी ज्याला समाजाची संपूर्ण दिशाभूल म्हणणारे असं काहीतरी आमच्या एका मुळात कर्तव्य दक्ष असलेले, मला धक्का बसतो या गोष्टीचा। दहशतवादाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊन करायला पाहिजे। त्याच्यात यत्किंचित जातपात धर्म पंथ काही नाही। आधी भारत आणि चौकट आहे भारताची राज्यघटना, तिच्यानुसार निष्ठा सुद्धा पाहिजे। आधुनिक काळातली जर कोणाला हवी असेल की तुझी भारतावर निष्ठा आहे काचा निकष काय, तुझी राज्यघटनेवर निष्ठा आणि सगळा कारभार त्या राज्यघटनेनुसार चालायला पाहिजे। या देशाने अशी पाहिलेली घटना 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद तोडण्यात आली। देशामध्ये प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या, सगळ्यात वाईट मुंबईमध्ये उमटल्या। एकदा डिसेंबर 92 मध्ये मुंबईत भयानक दंगली झाल्या। 1 महिन्यामध्ये मुंबई जराशी सावरते वाटते त्यावेळपर्यंत पुन्हा दुसऱ्यांदा झालं। मी अजून शासनात होतो, पुण्यामध्येच ॲडिशनल कलेक्टर होतो। आमचेच मित्र ह्याचं कायदा सुव्यवस्था सर्व सांभाळत होते। पुण्याचा एक अधिकारी म्हणून माझंही काम होतं की जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था आणि सर्व जाती धर्म पंथांचा सलोखा नीट राहून जिल्हा नीट सांभाळला गेला पाहिजे। त्यावेळच्या पदानुसारचं माझं काम हे जिल्ह्यामधलं वातावरण नीट राहिलं पाहिजे, ते करायचं ते कर्तव्य घटना कायद्याच्या चौकटीत आम्ही बजावलं। पण भारताने ही एक फार गंभीर ट्रॅजेडी पाहिली। आपण लक्षात ठेवूयात की अलाहाबाद हायकोर्टाने आता दिलेला निकाल आहे की जिला राम जन्मभूमी म्हणवलं जातं ती राम जन्मभूमी आहे। हायकोर्ट 3 सदस्यांचं होतं, निकाल एकमताने आहे त्यांचा। ॲक्च्युली न्यायालयाच्या जातपात धर्मपंथात जाऊ नये, पण विषयाला धरून आहे म्हणून सांगावं लागतं की एक त्यातले धर्मानी स्वतः मुस्लिमही होते। पण 3 न्यायाधीशांनी एकमताने निकाल दिलेला आहे की जिथे आज बाबरी म्हणवली जाणारी मशीद आहे तिथे पूर्वी मंदिर होतं। पार इसवी पूर्व 3, 4, 5व्या शतकापर्यंतचं सापडतं। मशीद उभी करण्यात आली, ती त्या मंदिरावर उभी करण्यात आली। यानंतर असला तर छोटा मतभेद आहे। उरलेले 2 न्यायाधीश म्हणतात की मंदिर पाडून त्यावर मशीद उभी करण्यात आली। आपलेच बांधव आहेत, पण जे मुस्लिम धर्मीय न्यायाधीश होते ते म्हणाले की पाडून केली का नाही हे खात्रीने म्हणता येत नाही, पण मंदिर निश्चित होतं त्यावर मशीद उभी करण्यात आली। इस्लामच्या सुद्धा कानूनला दुसऱ्या धर्मावर असा अन्याय अत्याचार मंजूर नाही। इस्लामला तलवारीच्या आधारावर इस्लामचा प्रचार करणं मूळ पवित्र कुराणमध्ये मंजूर नाही। दुसऱ्या धर्मस्थळाचा अपमान मूळ इस्लामला मंजूर नाही। दुसरं कोणाचं तरी धर्मस्थळ सक्तीने बलात्काराने ताब्यात घेतलं आणि तिचं मशिदीत रूपांतर केलं हे पण मान्य नाही। म्हणून ह्या तिघांनी एकमताने सांगितलंय की ती राम जन्मभूमी आहे। ते आपल्या निकालात सांगतायत की रामच होता का नव्हता आणि अशी काही ऐतिहासिक घटना घडली का नाही ह्याच्यात आम्ही जात नाही। कायद्यामध्ये सुद्धा लीगल पर्सन ही संकल्पना आहे। ते म्हणतात की हे जे वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण आणि त्याच्यानंतरची हजारो वर्ष भारतीय समाजाची जी श्रद्धा आहे की त्या रामायणातल्या रामाचा जन्म हा इथे झाला असं हजारो वर्ष लोक दाखवतात। तर बाय कस्टम कायदा सुद्धा जो प्रस्थापित होतो तो नुसता कोणीतरी संसदेत पास करतात म्हणून नाही होत। मुळात तो कायदा समाजाच्या भावभावना जाणीवा श्रद्धांच्या मधनं उत्क्रांत होतो। म्हणून कोर्टाने घेतलेला दृष्टिकोन आहे
की हा जो वाल्मिकीच्या रामायणातला राम आहे त्याचा जन्म झाल्याची ही जागा, असा निकाल आम्ही देतो. भांडण नको म्हणून उच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक रस्ता पण काढून दिला. त्यांनी सांगितलं 1/3, 1/3, 1/3, म्हणजे 1/3 मूळ मंदिर आणि तिचा एक परंपरागत पुजारी आहे त्याला, 1/3 राम जन्मभूमी न्यास आणि 1/3 तिथे मस्जिद आणि तिची देखभाल करणारा जो तिथला मौलवी मी भेटलेलो आहे त्याला. तर अशी 1/3, 1/3, 1/3. यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड AIMPLB ह्यांनी पण केस दाखल केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ती फेकून दिली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्ह्यू घेतलाय दृष्टिकोन की यांना राम जन्मभूमी बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर कोर्टाकडे यायचा यांना अधिकारच नाही. इंग्लिश शब्द आहे लोकस स्टँडी. AIMPLBला लोकस स्टँडीच नाही. अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला, तो संबंधित सर्वांनी एका प्रगल्भतेने स्वीकारला अशी माझी आहे भावना, की कोणी एका गटाने किंवा धर्माने म्हणणे आमचा विजय झाला आणि म्हणजे जणू कोणातरी दुसऱ्याचा अपमान झाला असं नाही. ही प्रगल्भता त्यावेळी स्पष्ट शब्द बोलायचे तर हिंदू आणि हिंदू समाजाचे नेते आणि मुस्लिम समाजाचे सर्व नेते एक अपवाद सोडता सर्वांनीच दाखवली. मूळ त्या मशिदीचा सुद्धा जो पुजारी आहे मौलवी त्यांनी सुद्धा भूमिका घेतली की मला ते 1/3 सुद्धा नको, करा तिथे मंदिर. आणि त्यावर अयोध्येतल्या मग मंदिरासाठी ज्यांनी संघर्ष केला होता त्यांनी ह्या मौलवीला वचन दिलं की तुम्ही जर अशी भूमिका घेत असलात तर मग आपण एका छान जागी अयोध्येमध्येच अतिशय उत्तम अशी एक नवी मशीद आपण सगळे हिंदू मुस्लिम मिळून आपण उभी करू की ते देशाच्या एकात्मतेचं पण एक प्रतीक उभं राहील. याला मूळ केस मधल्यांची मान्यता होती, पण हे AIMPLB सुप्रीम कोर्टात गेले अपिलात. मग कायद्याचा पेच होऊन बसतो की एकच बाजू जर सुप्रीम कोर्टात गेली आणि दुसरे गेले नाहीत तर उद्या मग सुप्रीम कोर्ट दृष्टिकोन काय घेईल यावरनं पुढचं ठरू शकतं. ती गुंतागुंत आहे खूप मोठी. पण मी तुमच्याशी बोलतोय या तारखेला राम जन्मभूमीचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात आहे, पण त्याची कायदेशीर पोझिशन प्रत्यक्ष कायद्यातली येते ती ही येते. मी 86 मध्ये IAS झालो. जूनमध्ये निकाल आले होते. मला माहिती होतं की आता ऑगस्टमध्ये आपल्याला मसुरीला जायचं आहे. आधी 10 वर्ष कार्यकर्ता म्हणून वावरत होतो, देशाच्या प्रश्नांचा अभ्यास करत होतो, संघटना बांधत होतो वगैरे वगैरे सगळं. आता मला माहिती होतं की एकदा मी IAS मध्ये गेलो की मला जे एक भारतीय नागरिक म्हणून आधीचं स्वातंत्र्य ते आता असणार नाही आहे. म्हणून आता मला कोणता तरी एकच प्रश्नाचा अभ्यास करता येईल, त्यावर लेखन करता येईल, ते माझं शेवटचं लेखन. म्हणून मी 86 साली एकीकडे निकाल लागलेले होते पण अजून मसुरीला जॉईन करायचं होतं. मला वाटलं की 1986 मध्ये त्यावेळच्या भारतासमोर दीर्घकालीन परिणाम करेल असा अत्यंत महत्त्वाचा विषय राम जन्मभूमीचा होता. त्यावेळी चालू झाला होता तो. काल परवामध्ये आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचा 2रा खंड प्रकाशित झाला आहे आणि मीडिया त्याविषयीची एक बातमी देत आहे की त्या 2ऱ्या खंडामध्ये राष्ट्रपती म्हणतात की राजीव गांधींनी पंतप्रधान असताना राम जन्मभूमीचे कुलप उघडून दिली ही राजीव गांधींची झालेली चूक आहे. असं विधान जे आत्ता राष्ट्रपती पदावर बसले ते आता त्यांची मेमॉयर स्मरण सांगताना म्हणतात. ते सगळं या काळात घडलं होतं. त्याचबरोबरीने मी जिला कुप्रसिद्ध म्हणतो, दुःखद आहे, घड्याळाचे काटे उलटी फिरणारी आहे, ती म्हणजे मूळचा निकाल शहाबानो प्रकरणातला तो पुढचं पाऊल टाकणारा होता. तो सुप्रीम कोर्ट या मुस्लिम महिलेच्या बाजूने निकाल देऊन सांगतंय की क्रिमिनल प्रोसिजर कोडचं कलम 125 मध्ये जे संरक्षण आहे स्त्रियांना, ते जातपात धर्मपंथ न पाहता सर्व स्त्रियांना आहे. म्हणजे ते ह्या मुस्लिम शहाबानो इंदूरची महिला, तिला शरियाच्या अन्वयार्थानुसार तिचा पती तो वकीलच होता मोहम्मद, त्यांनी तोंडी तलाक दिला होता. 3दा फक्त तोंडी म्हणला, तलाक 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 की घटस्फोट. या शहाबानो आजी होत्या त्यावेळेपर्यंत, कोर्टात गेल्या. इंदूर कोर्टाने शहाबानोंच्या बाजूने निकाल देऊन हे क्रिमिनल प्रोसिजर कोडचं कलम 125 नुसार सांगितलं की ते जातपात धर्मपंथ न पाहता सर्वांना लागू आहे. म्हणजेच मुस्लिम पतीला शरियाच्या संरक्षणाखाली पत्नीशी असं वाटेल तसं वागून तिला 30-35 वर्षाच्या संसारांत दिलं उघड्यावर टाकून. खरं इस्लामच्या कायद्यामध्ये असं जर असेल तर मेहेर नावाची रक्कम आहे इस्लामच्या कायद्यात. ते लग्न होताना पतीकडच्यांनी पत्नी करता राखून ठेवायचे
आणि उद्या जर विवाह विच्छेद झाला तर पतीकडच्यांनी ती रक्कम पत्नीला द्यायची असते. ह्या पती मोहम्मदने अशी पण काही दिली नव्हती. त्यांनी कोर्टात दावा केला की तोंडी तलाकचा मला अधिकार आहे आणि मेहरचं माझ्यावर बंधन नाही. इंदूर कोर्टाने तो मानला नाही. शाहबानोंचं म्हणणं उचलून धरलं आणि महिना 50 रुपये पोटगी लागू केली. त्यावर दोन्ही पक्ष कोर्टात गेले. वरिष्ठ म्हणजे जबलपूरला आहे मध्य प्रदेशचं हायकोर्ट. हायकोर्टाने म्हणजे हा पती मोहम्मद पण गेला की मला मूळ निकाल मंजूरच नाही, CRPC आम्हाला लागू नाही आहे, आम्हाला शरियाचं संरक्षण आहे. आणि शाहबानो पण गेल्या की 50 रुपये फारच कमी आहेत, तुम्ही निकाल तर माझ्या बाजूने दिला पण हे 50 काय तर वाढवून द्या. तर जबलपूर हायकोर्टाने परत निकाल म्हणजे मूळचा तत्व शाहबानोंच्या बाजूने कायम केलं आणि 50ची पोटगी 500 रुपये केली त्या काळातले. ती जरा तरी शाहबानोंना माणूस म्हणून सन्मानाने जगता येईल अशी होती. त्यावर हा पती मोहम्मद सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचनी केस ऐकली. 11 जण, 11 न्यायमूर्ती आणि 8 विरुद्ध 3च्या फरकाने निकाल दिलाय. पण म्हणजे बहुमताचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. याचा अर्थ भारताच्या न्यायिक प्रक्रियेनुसार तो केस लॉ म्हणजे तो घटनात्मक बदल ठरतो. तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा शाहबानोंची बाजू उचलून धरली. हे कायद्यासमोर सर्व समान आणि तिथे जाती धर्म पंथ या ठिकाणी प्रश्न धर्माचा होता, भेद करता येणार नाहीत. तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड त्यातलं कलम 125 त्यातली कुटुंब प्रमुखावरची जबाबदारी आणि कुटुंबाचे जे कमावते सदस्य नसतील त्यांची देखभाल नीट करण्याची जबाबदारी. तिच्यामध्ये तू हिंदू आहेस का, मुस्लिम आहेस का, ख्रिश्चन आहेस, काही संबंध नाही. कलम 125 सर्वांना लागू. सुप्रीम कोर्टाने निकाल कायम केला आणि तो करताना शासनाला दिशादर्शक सूचना दिली की राज्यघटनेचं कलम 44 म्हणजे समान नागरी कायदा. देशाची राज्यघटना तयार होताना घटनाकारांनी राज्य शासनाला ही दिशा सांगून दिली की तुमचं काम आहे क्रमाक्रमाने जनमत आणि लोकमानस तयार करून उद्या समान नागरी कायदा देशामध्ये झाला पाहिजे. समान नागरी कायदा झाला पाहिजेचा अर्थ आहे जातपात किंवा धर्मपंथच्या आधारावर भेद नाही पाहिजेत कायद्यामध्ये, कायद्यासमोर सर्व समान. खरं म्हणजे राज्यघटना होतानाच पार स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, स्वतः बाबासाहेब आंबेडकर सर्वांना समान नागरी कायदा हवा होता. पण घटना समितीवरच्या अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम नेत्यांनी त्यावेळी विरोध केला. ते म्हणाले आमचा कायदा शरिया. घटनाकारांनी भूमिका घेतली की लादायला नको कोणावर, हृदय परिवर्तनाच्या मार्गातनं सामाजिक उत्क्रांती होते म्हणून ते म्हणाले ठीक आहे मग लादत नाही. स्वतः आंबेडकरांची तीव्र इच्छा होती की समान नागरी कायदा आलाच पाहिजे. पण जी आपली भारतीय बुद्धी आहे की सर्वांना बरोबर घ्या, कुणावर लादू नका आणि त्या मनांना बदलायला पुरेसा वेळ तुम्ही द्या. मी तुम्हाला दृष्टिकोन सांगतो की मीही माणूस म्हणून व्यक्तिशा या अप्रोच ह्या दृष्टिकोनाशी मी सहमत आहे. तेव्हा सम्यक आपल्या घटनाकारांनी सम्यक शोधला की आत्ताच्या आत्ता लगेच समान नागरी कायदा आणत पण नाही, पण म्हणून पुढच्या सरकारांना घटनाकारांनी जबाबदारी आखून दिली. ती अध्याय 4 चॅप्टर 4 म्हणजे जो जस्टिसिएबल म्हणजे त्यातल्या कलमांवर न्यायालयात दाद मागता येत नाही, पण ते मूळ घटनाकारांनी सर्व एकमताने पुढच्या सर्व सरकारांना दिशा आखून दिली आहे की तुम्ही समाजाची तयारी घडवून आणून क्रमाक्रमाने उद्या या भारतामध्ये अशी वेळ आली पाहिजे की जातपात धर्मपंथ सर्व निरपेक्षपणे एक समान कायदा, ह्या देशात राहायचं आहे तर हा सर्वांना एक समान कायदा अशी स्थिती आणली पाहिजे. हे घटनेचं कलम 44. स्वतः आंबेडकरांचं सुद्धा स्वप्न होतं की आला पाहिजे समान नागरी कायदा. तो येत नाही म्हणल्यावर मग उरलेलं आयुष्य तुमच्या माझ्या दुर्दैवाने ते कमी मिळालं बाबासाहेब आंबेडकरांना. पण त्यांनी मग हे स्वप्न पाहिलं की तो जो अत्याधुनिक विवेकनिष्ठ रॅशनल विज्ञाननिष्ठ कायदा पाहिजे, मग तो निदान भारतातला जो बहुसंख्याक समाज म्हणजे हिंदू समाज त्याला तरी एक अत्याधुनिक कायदा आपण देऊन जाऊ. ते आंबेडकरांचं स्वप्न आहे हिंदू कोड बिल. ते या पहिल्या स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री आहेत. हे पण मी म्हणतो की आपलं भाग्यच आहे. आणि तत्कालीन भारत सरकार आधी घटना समितीला आणि नंतर भारत सरकारला सुचलेली सद्बुद्धी आहे. अन्यथा मुळात बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्वीच्या घटना समितीवर ढाका मतदारसंघातनं मुस्लिम लीगच्या मदतीने निवडून आले होते. पण मी ज्याला पुन्हा तुमचं माझं दुर्दैव म्हणतो ती फाळणी घडली. त्यामुळे पाकिस्तानाची सीटं आपोआपच रद्दबातल झाली. उरली 292
त्यावर बाबासाहेब आंबेडकर नव्हते. तिथपर्यंत आंबेडकर आणि काँग्रेसचं विळ्या भोपळ्याचं सख्य म्हणा किंवा विस्तव जात नव्हता किंवा इंग्लिश शब्द येतात, दे वोंट सी आयबॉल टू आयबॉल. पण मग मी म्हणतोय की तत्कालीन काँग्रेसने ही विलक्षण सुज्ञता दाखवली की स्वातंत्र्य लढ्याच्या काळात काय असतील ते मतभेद असू द्यात, आता आपल्याला सर्वांना एकत्र येऊन नवा भारत घडवायचा आहे. तर व्यक्तिशः सरदार पटेल यांनी महाराष्ट्र म्हणजे मुंबई राज्याचे त्यावेळचे प्रमुख बाळासाहेब खेर यांना निरोप दिला की मुंबई राज्यातली घटना समितीवरची एक जागा रिकामी करा, कारण आपल्याला आंबेडकरांना घटना समितीवर आणायचं आहे. ते बाळासाहेब खेर यांनी घडवून आणलं, म्हणजे त्यांना फार कष्ट पण पडले नाहीत. बॅरिस्टर जयकर यांनी हा राजीनामा आंबेडकरांकरता आहे म्हणल्यावर आनंदाने घटना समितीवरचा आपणहून राजीनामा दिला. ते बॅरिस्टर जयकर म्हणजे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. आजही पुणे विद्यापीठातली जी उत्तम असलेली आजही ती उत्तम असेल अशी मी आशा करतो. आमची एकेकाळी ते पडीक जागा असायची, लायब्ररी, समोरचं कॅन्टीन नाही. त्यांचं नाव आहे. त्या बॅरिस्टर जयकरांनी जरासुद्धा मागचा पुढचा विचार न करता त्यांनी आनंदाने राजीनामा दिला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर पण आले आणि घटना समितीला पण हे शहाणपण सुचलं की तिची जी सगळ्यात महत्त्वाची समिती तिचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे देऊ, ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती. तिच्या मागे आंबेडकरांचा जगातल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास, अर्थव्यवस्थांचा अभ्यास आणि त्या सगळ्याचं सिंथेसिस करून भारताचा म्हणजे ते आंधळं अनुकरण नाही आहे, घेण्याच्या तत्वांचं भारतीयकरण कसं करूयात हे करून घटनेमध्ये मांडलेलं. आंबेडकरांना जेव्हा दिसलं की आपल्या स्वप्नातला समान नागरी कायदा आत्ता येत नाही, मग ते म्हणाले मग तो नवा आधुनिक कायदा तरी मला माझ्या जाण्यापूर्वी देशाला देऊ द्यात, तो हिंदू कोड बिल आहे. नेहरूंची पण इच्छा होती यावा असा, पण राजकीय कारणे आहेत गुंतागुंतीची. राष्ट्रपतींनी विरोध केला हिंदू कोड बिलला, बाबू राजेंद्र प्रसाद. त्यांच्या विरोधाचं कारण होतं की तुम्ही फक्त हिंदू समाजाला हा कायदा आणू का म्हणताय, ह्यात कुठे आली धर्मनिरपेक्षता. सरकार जर भूमिका घेत असेल की आणू तो सगळ्यांकरता आणू तर करतो, तर ते म्हणले मी सही करतो. ते म्हणाले तसं नसताना तुम्ही जर लादलत तर पहिल्या राष्ट्रपतींनी, की जे लक्षात ठेवा घटना समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या पंतप्रधानांना धमकीच दिली की तुम्ही फार जर संमत केलं संसदेत आणि माझ्याकडे सहीला पाठवलं तर मी सही तर करणार नाहीच आहे, पण मी ह्या मुद्द्यावर राष्ट्रपती पदावरनं राजीनामा देईन. मग नेहरूंनी, की ज्यांना भान होतं की नव्या भारताच्या लोकशाहीची व आपण पायाभरणी करतो आहोत, त्या पहिल्याच काळात काय तर राज्य प्रमुख हेड ऑफ स्टेट म्हणजे राष्ट्रपती आणि शासन प्रमुख हेड ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे पंतप्रधान, तर नव्या आपल्या लोकशाहीच्या पंच उषकाली ह्या दोघांमध्येच मतभेद, तर ह्या आपल्या लोकशाहीचा पाया कच्चा राहील. म्हणून नेहरूंनी थोडं पडतं घेतलं. राजेंद्र प्रसादांच्याकडे हा हिंदू कोड बिल लादला नाही. हे सगळी राजकीय गुंतागुंत कदाचित आंबेडकरांपर्यंत पोचली नसावी. एवढंच नाही तर त्यांचं आरोग्य पाहता त्यांना माहिती होतं की आपल्याला थोडे दिवस आहेत आणि हे त्यांचं जीवनविषयक स्वप्न होतं की नव्या भारताला मला याची देही याची डोळा जाण्यापूर्वी हा नवा विज्ञाननिष्ठ कायदा देऊन जायचा आहे. ज्या वेळेला नेहरू त्याच्यावर चालढकल करतात असं दिसलं तेव्हा आंबेडकरांनी मग राजीनामा दिला मंत्रिमंडळाचा. आपलं खरोखर दुर्दैव आहे की 6 डिसेंबर 56ला आंबेडकर गेले आणि हिंदू कोड बिल त्यानंतर प्रत्यक्ष संमत झालं. पण जाण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे की या भारताला माझं सगळ्यात मोठं देणं काय, देणं कोणतं आहे, माझं या भारताला सगळ्यात मोठं देणं कोणतं आहे, तर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की हिंदू कोड बिल हे माझं या नव्या भारताला असलेले सगळ्यात मोठं योगदान आहे. कारण तो सगळे जुने पुराणे कायदे मोडून काढतो, तो मनुस्मृती बंबात टाकून देतो, तो जातीच्या आधारावर कायद्यामध्ये भेद केले तर ते कायदे बाह्य समजून तो गुन्हा ठरवतो, तो स्त्रीला समाजामध्ये समान हक्क देतो, ते उद्या सविस्तर पाहणार होता. पण संपूर्ण हिंदू समाजाची रचनासुद्धा एका नव्या कायद्याच्या आधारावर 56 साली तिला त्यावेळच्या काही पुराणमतवाद्यांनी करायचा तो विरोध केला. पण एकूणच हिंदू समाजामध्ये या प्रकारच्या पुराणवाद्यांचं कधी फारसं चाललेलं नाही. हिंदू समाजाने समाज सुधारणासुद्धा प्रसंगी काही ठिकाणी तक्रार विरोध होत पण खून खराबा रक्तपात न करता स्वीकारल्या. तो आधीच्या 150 वर्षांचा प्रबोधनाच्या चळवळीचा इतिहास आहे. तसा हा हिंदू कोड बिल राज्यघटनेच्या कलम 25 नुसार जे मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी नाहीत ते सगळे या हिंदू संज्ञेमध्ये येतात असं घटनेतलं सूत्र आहे. तेव्हा ते आलं हिंदू कोड बिल
पण ते करताना घटनेच्या कलम 44 मध्ये सांगून ठेवलेलं होतं की देशाची वाटचाल समान नागरी कायद्याकडे व्हावी. त्या दृष्टीने सरकार काय करत होतं आपल्याला कल्पना नाही. पण शहाबानो प्रकरणामध्ये निकाल दिलेला होता सुप्रीम कोर्टाने सरकारला एक दिशादर्शक सूचना की तुमच्या त्या कलम 44च्या कर्तव्याची आठवण करून देतो. या निकालाचं पहिल्यांदा राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून स्वागत केलं आणि त्यांचे शाळेपासूनचे उत्तम मित्र आरिफ मोहम्मद खान, जे स्वतः अत्यंत अत्याधुनिक विज्ञाननिष्ठ असे मुस्लिम व्यक्ती होते, त्यांना संसदेमध्ये शहाबानो प्रकरणातल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं समर्थन करायला सांगितलं. ते आरिफ मोहम्मद खान यांनी अतिशय उत्तम पूर्ण केलं. पण त्यानंतर मग पुराणमतवादी मुस्लिमांची एक मोहीम चालू झाली देशभर. केरळच्या मलबार भागातले खासदार मुस्लिम लीगच्याच तिकिटावर निवडून येतात. गुल मोहम्मद G.M. बनातवाला यांच्या नेतृत्वाखाली एक मुस्लिम प्रतिनिधी मंडळ राजीव गांधींना भेटलं. त्यांना राजीव गांधींनी वचन दिलं मूळ मुद्द्याचा पुनर्विचार जरूर करीन. तो पुढे पुनर्विचार झाला. तो म्हणजे मुस्लिम स्त्रीला पुन्हा एकदा गुलामीमध्ये ढकलणारा कायदा, मुस्लिम विमेन्स बिल. पुढे सुप्रीम कोर्टाची इत्यादी वाटचाल आणखीन चालू आहे. एक एक मुद्दा तोलामोलाचा मोठा आहेच, पण हा काळ आहे असं सांगतो मी, तो काळ. म्हणून मला मसुरी जॉईन करायची त्याच्यापूर्वी जर खोलात जाऊन एका कोणत्या विषयाचा अभ्यास करू तर हा देशातले हिंदू मुस्लिम संबंध, त्याला असलेली कायदा राज्यघटनेचा बॅकअप, तत्वज्ञानांचा अभ्यास म्हणून मी दिल्ली, लखनौ, अलीगड, फैजाबाद आणि अयोध्या या ठिकाणी पुरेसा दीर्घकाळ थांबत ठिकठिकाणचे इस्लामचे सुद्धा अभ्यासक, अलीगड विद्यापीठामध्ये इस्लाम विषयाचे पंडितच समजले जातात आणि एका संत पुरुषासारखे होते ते डॉक्टर हबीब रसूल यांच्यापाशी बसून मी इस्लामचा अभ्यास केला. त्याच अलीगड विद्यापीठातले इतिहास विभागाचे प्रमुख आणि मध्ययुगाच्या इतिहासाचे एक फार थोर इतिहासकार, त्या मध्ययुगात सुद्धा विशेषतः मुघल इतिहासाचे तज्ज्ञ इरफान हबीब हे डाव्या विचाराचे आहेत, कम्युनिस्ट आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर सदस्य होते. त्यांना मी 86 मध्ये अलीगडमध्ये थांबून त्यांना भेटलेलो आहे. एक इस्लामचे उत्तम अभ्यासक पंडित असलेले डॉक्टर हबीब रसूल आणि दुसरे हे साम्यवादी विचाराचे इरफान हबीब, दोघांनीही व्यक्त केलेलं मत आहे की देशामध्ये हिंदू मुस्लिम संबंध एका नव्या पायावर उभी करण्याची ही फार मोठी संधी आहे. इस्लाममध्ये स्थान महात्म्य नावाचा प्रकार नाहीच आहे. तुमची दिवसाचे जे 5 वेळा नमाज अदा करायचे, प्रत्येक नमाजाचं एक नाव आहे. तर तिथे ज्या सतरंजीवर नमाज अदा करायचा त्यांना फक्त मक्केच्या दिशेने तोंड करणे, त्याला नाव आहे किबला. आणि मक्का हा दुसरा किबला मानला जातो. पहिला म्हणजे जेरुसलेम. म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जेव्हा इस्लामची तत्व सांगणं चालू केलं त्याचे पहिले 16 महिने त्यांनी सांगितलं होतं जेरुसलेमकडे तोंड करून नमाज अदा करायचे. त्या 16 महिन्यानंतर त्यांनी बदललं आणि तो काबा आणि मक्केचं जे इस्लाम करताची नंबर 1 ची मस्जिद काबाकडे तोंड करून. तेव्हा इस्लाममध्ये असं एक ती काबा सोडता असं फार स्थान महत्त्व नाही. या दोघांनी त्यावेळी व्यक्त केलेलं मत होतं की हिंदूंच्या दृष्टीने ते श्रद्धेचं ठिकाण आहे आणि कोट्यवधी हिंदूंची आहे ना श्रद्धा, तर वैचारिक दृष्ट्या 2 टोकावर असलेल्या ह्या दोन्ही पंडितांनी अभिप्राय व्यक्त केला होता की कुठलीही खळखळ न करता आपणहून मुस्लिमांनी ही जागा द्यावी आनंदाने ताब्यात हिंदूंच्या, की तुमच्या श्रद्धेचा आदर म्हणून हे घ्या, ही देतो, करा इथे मंदिर तयार. तर भारतातले हिंदू मुस्लिम संबंध एका नव्या पायावर प्रस्थापित होतील. हेच मत मी अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक नंतर मला वाटलं की या एका ज्येष्ठ व्यक्तीला आपण भेटायला पाहिजे. असे मौलाना वहीदुद्दीन खान हे भारतातलेच नव्हे जगातल्या इस्लामचे एक थोर विचारवंत पंडित आणि क्रियाशील पंडित आहेत. त्यांचं वेळोवेळी मी त्यांचं लेखन, त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांनी इस्लामचं केलेलं इंटरप्रिटेशन सर्व वाचत येतो. मला वाटलं की मला त्यांना भेटायचं सपत्नीक म्हणजे. तर इथे पुणे आणि मुंबईमधले माझे अनेक मुस्लिम बांधव त्यांच्याबरोबर काम करतात. त्यांची प्रेमाने भेट झाली. मी त्यांना विनंती केली की मला मौलानांना भेटायचं. तर त्यांनी ती वेळ घडवून आणली. 8 जानेवारीला, आत्ता 8 जानेवारीला मी मौलाना वहीदुद्दीन खान यांना दिल्लीमध्ये भेटलो. छान, अत्यंत रम्य, सुमारे तासभर आमची भेट झाली. या वादाच्या प्रारंभापासून त्यांनी सुद्धा ही भूमिका घेतली की तुम्ही एक जमिनीचा तुकडा याच्याकरताचं भांडण, खून खराबा, रक्तपात वाढवू नका. ती द्या प्रेमाने
तर भारतामधलं हिंदू मुस्लिम नातंसुद्धा एका प्रेमाने स्थापित होईल. तुम्हाला मी त्या बाबरी मस्जिद राम जन्मभूमी मुद्दा आणि त्यातनं असला तर संभाव्य दोन्हीकडचा अतिरेक आणि उद्या जर ते राज्यघटनेच्या चौकटीत समस्येला नीट रस्ता मिळाला नाही तर पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळचा रक्तपात फिका पडेल असा रक्तपात या देशाला वाढून ठेवला आहे. आपल्याला जर तो होऊ द्यायचा नसेल तर मित्रभावांनी सौहार्द मार्गानेच हा प्रश्न घटनेच्या चौकटीत सुटला पाहिजे. बेंचमार्क किंवा फ्रेमवर्क कोणतं तर या देशाच्या राज्यघटनेच्या चौकटीत कलम 14 म्हणजे कायद्याचं राज्य, कलम 15 म्हणजे कायद्यासमोर सर्व समान, कलम 16 म्हणजे कायद्याचं सर्वांना समान संरक्षण. ते करताना जात पात धर्मपंथ भेद काहीही पाहिले जाणार नाहीत. या निकषांवर वाटचाल झाली तर भारत देश नुसती दहशतवादावर मात नाही करणार, आपण जगासमोर एक आदर्श उभा करू शकू की भारत ही दहशतवादाची समस्या कशा तऱ्हेने दूर करू शकतो. पण आज दहशतवादाचा प्रश्न असा केवळ भारतापुरता किंवा महाराष्ट्र किंवा पुणे मुंबईपुरता उरलेला नाही. आपण रोजच्या बातम्या ऐकतो आणि लांब पण जाण्याची गरज नाही की जगातली बहुधा सर्वात भयानक, सर्वात क्रूर, कधी न देखा न सुना अशी दहशतवादी संघटना असेल कोणती तर ती आयसिस आहे. ते इस्लामला वाईट नाव देतायत, पण काही वेळा जेव्हा हे विधान केलं जातं की दहशतवादाला धर्म नसतो, त्याचा अर्थ जर समजावून घेतला नाही तर मी म्हणतोय की हे विधान अत्यंत भोंगळ आणि भंपक विधान आहे. दहशतवादाला धर्म असतो हे मौलाना वहीदुद्दीन खान पण म्हणतात. 2 स्त्रिया मुस्लिम विचारवंत आहेत, इर्शाद मांझी आणि अयान हिरसी अली, त्यांचे पुढे उल्लेख येणार आहेत, त्या पण म्हणतात की हे भोंगळच विधान आहे. दहशतवादाला धर्म नसतो. असतो का असतो? कारण तो दहशतवाद करणारे त्या धर्माच्या नावाने करतायत. ते करताना त्या धर्माचं विकृत चुकीचा अन्वयार्थ ते सांगतायत, पण ते करतायत तो दहशतवाद. ते दावा करतायत की आम्ही जे करतोय ते सगळं मूळ कुराणमध्ये आहे, हदीसमध्ये आहे आणि शरियामध्ये. ते चुकीचं सांगतायत, ती त्यांची विकृती आहे. तो इस्लाम नव्हे, पण ते सांगतायत, ते आधार देतायत, ते त्या सगळ्याचे देतायत. या अर्थाने मौलाना वहीदुद्दीन खान यांचं पण म्हणणं आहे की दहशतवाद ही इस्लामची सगळ्यात मोठी समस्या आहे आणि परिवर्तनाची गरज आहे. ती समजावून घ्यायला आपल्याला ही दहशतवाद ही जागतिक समस्या आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. घडणाऱ्या घटना जगभर घडतायत, कुठल्या 1-2 ठिकाणी नाही घडतायत. तिच्या पाठीशी विविध संघटना आहेत, त्या पण जगाच्या वेगवेगळ्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहे. आज इस्लामिक दहशतवाद ही जागतिक समस्या आहे, तिला संभाव्य उत्तर जागतिकच यायला पाहिजेत. पण प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेतलं नाही आणि विधान जर केलं की दहशतीला धर्म नसतो तर ते भोंगळ विधान आहे. फक्त मी म्हणेन आपण जर दृष्टिकोन कोणता घेतला, मी पण म्हणेन की दहशतवादाला धर्म नसतोचा अर्थ काय आहे की ते जरी त्या धर्माच्या नावाने करत असले तरी ते करतायत ते धर्माचं विकृत स्वरूप आहे. मन मूळ काय, ते विकृत करतायत म्हणजे काय आणि मग मूळचं काय आहे, दोन्ही समाजासमोर आले पाहिजेत. ही लढाई नुसते काही बॉम्ब, काही बंदुका, काही AK-56 RDX आणि रक्तपाताला रक्तपाताने उत्तरची लढाई नाही. मूळ दहशतीच्या विचारामागे इस्लामचं असलेलं विकृत अन्वयार्थ लावणं जर असेल तर त्यांना जर पुरून उरायचं असेल तर नुसताच बंदुकीनी तो प्रश्न सुटणार नाही. बंदुकीनी उत्तर लागणारच आहे. ते तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. कारण किती आपण हे सांगितलं तरी जे म्हणणार आहेत आमचं इस्लामचं इंटरप्रिटेशन हे आहे, गप तुम्ही ऐकायचं आहे आणि नसणार ऐकलात तर आम्ही कत्तल करणार आहोत, तुमच्या आया बहिणींची अब्रू घेणारच आहोत. त्यांना देशद्रोही तितुके कुत्ते ही समर्थांची पण ओळ आणि तुका म्हणे ऐशा नरा ही तुकोबारायांची पण ओळ लक्षात घेऊनच पावलं उचलायला पाहिजेत. पण विचारांना उत्तर विचाराने आणि ते दहशतवादी मांडतायत ते जर इस्लामचं विकृत अन्वयार्थ असेल तर मग मूळ इस्लामला काय अभिप्रेत आहे तो हा मौलाना वहीदुद्दीन खान आणि त्यांच्या अनेक सहकारी आणि ह्या इर्शाद मांझी आणि अयान हिरसी अली मांडतायत आणि अशा अनेक आहेत, एकटे दुकटे कोणी नाही आहेत. या पुण्यामधनं एका चळवळीची सुरुवात झाली, ती आहे मुस्लिम सत्यशोधक चळवळ. तिचे मूळ संस्थापक हमीद दलवाई. हमीद भाई म्हणत असत की आपण सर्व मुस्लिम आधी भारतीय आहोत
मग मुस्लिम होत. धर्म काही असला तरी सर्वांची आधी पहिलं काम आहे भारतावर निष्ठा पाहिजे. हमीद भाईंची तर भूमिका होती की भारताच्या ज्या भागात मुस्लिम आहे त्या भागातली त्यांनी भाषा आपलीशी केली पाहिजे. कोणीतरी शिकवतो की नाही उर्दू ही मुस्लिमांची भाषा आहे. तो विचारांनी संकुचित आहे. उर्दू भारताचीच भाषा आहे. पण भारतीय मुस्लिम भारताच्या ज्या भागात आहे तो तमिळनाडूत असेल तर त्यांनी म्हणायलाच पाहिजे की तमिळ माझी भाषा आहे, कन्नड माझी भाषा आहे. तशी हमीद भाईंची भूमिका होती की भारतीय मुस्लिमांची मराठी असतील तर त्यांची भाषा मराठी. हमीद भाई स्वतः मराठीतले एक उत्तम साहित्यिक आहेत, वैचारिक लेखन करणारे पण आहेत आणि त्यांचे कादंबऱ्या पण. एकाहून एक छान इंधन नावाची त्यांची कादंबरी. तर त्यांनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ स्थापन केली. आज त्यांचे सहकारी राज्यभर त्यांच्या परीने प्रयत्न करतात, पार त्या शहाबानो प्रकरणासकट. हमीद भाईंच्या मागे ते आपल्यातनं लवकर गेले हे मी राज्याचं दुर्दैव म्हणतो. पुढे काम चालवणारे एक प्रमुख थोर कार्यकर्ते म्हणजे सय्यद भाई. आज त्यांच्या वयाची 75 पार झाली आहे. सय्यद भाईंचं आत्मचरित्र आहे, दगडावरची पेरणी असं नाव आहे, मराठीतलंच आहे. हमीद भाईंच्या पत्नीचं पण आत्मचरित्र आहे, मेहरुन्निसा दलवाई यांचं. त्यांचं नाव आहे भरून पावले आहे. मेहरुन्निसा दलवाई यांच्या आत्मचरित्राचं नाव भरून पावले आहे. म्हणजे मला जो पती लाभला आणि हा जो मी संसार आणि आम्ही जे आमच्या परीने सामाजिक कार्य केलं तर मी एक धन्य आयुष्य जगले आहे. जरूर वेळात वेळ काढून पण सर्वांनी हे जे मी संदर्भ सांगतोय मुळातनं सुद्धा वाचावेत. तसं या मुस्लिम सत्यशोधक चळवळीला सय्यद भाई नाव देतात दगडावरची पेरणी. हे काम किती कष्टप्रद आहे आणि तिथे जीवाला सुद्धा धोके आहेत आणि वावरता साधं येणार नाही. ते देशभर तस्लिमा नसरीनला सुद्धा जे अनुभव येतात, तोंडाला काळं फासलं जाणे, त्यांची एकही सभा नीट होऊ न देणे मुस्लिम पुराण मतवाद्यांकडनं, याच्या सकट सगळे अनुभव येतात. पण ते आणि जे इस्लामचा जबरदस्त अभ्यास केलेले सुद्धा मुळातून जी मांडणी करतात, आपलं काम आहे दोन्हींचा अभ्यास करायला पाहिजे. तिथे पण हमीद भाई एक भूमिका मांडत असत की हिंदूंनी हिंदू समाजापुरतं बोलावं आणि मुस्लिमांनी मुस्लिम समाजापुरतं बोलावं. हे हमीद भाई म्हणायचे त्यांना पसंत नाही. ते म्हणायचे जर आपण भारतीय असलो तर सारे भारतीय एक, ही जर भूमिका असेल तर मग देशाचं चिंतन करून विचार आणि आपल्या परीने काम करताना ही जातीय भूमिका कोणीच घेता कामा नये की हिंदूंनी फक्त हिंदूंपुरती मांडावी, मुस्लिमांनी फक्त मुस्लिमांच्या पुरती मांडावी. हमीद भाई म्हणत असत की त्याच्यावर उठून मी जर भारतीय असेन तर मी या भारतीय समाज व्यवस्था तिच्या समस्याची चिकित्सा करताना तर मी शुद्ध बुद्धीने कोणाही धर्माचा अपमान, अनादर, अधिक्षेप न करता पण मी स्पष्टपणाने पुरेशा मला जे मांडायचं ते मांडलं पाहिजे. मी 100% सहमत आहे त्याच्याशी. तेव्हा चिकित्सा हिंदू धर्माची व्हावी का? 100% व्हावी, काही प्रश्नच नाही. चिकित्सा इस्लामची पण व्हावी. त्यातल्या भारतीय मुस्लिम त्यांच्यामधल्या प्रथा आणि तिथेमध्ये जातपात धर्मपंथ आडवे येता कामा नयेत ही व्हावी. आपलं काम आहे त्या शुद्ध बुद्धीने. आपलं काम आहे धर्मांबद्दल आदर राखत, कारण ते आपण आहोत. ज्या दिवशी आपण सोडू त्या दिवशी भारत भारतच असणार नाही, असा तो समतोल अभ्यास आहे म्हणतो मी तुम्हाला एक प्रकारच्या आनंदाने म्हणतोय की देवावर आणि शनीवर विश्वास असो नसो, कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याचे पण अधिकार आणि शनी शिंगणापूरचंही दर्शन घेण्याचे अधिकार महिलांना पाहिजेत. तसे हाजी अलीला जाण्याचे पण अधिकार पाहिजेत. आणि ही चळवळ जर धर्मनिरपेक्षपणे उभी राहिली तर भारताचं, महाराष्ट्राचं मग एक पाऊल पुढे पडणार आहे. आणि सर्व भारतीय म्हणून मग सर्वांचं काम राहील की हे प्रगतीचं. महालक्ष्मीचे दरवाजे झाले खुले. ते ज्या कार्यकर्त्यांनी केलं राम कदम, त्यांनी करून म्हणजे मला महालक्ष्मी हा कुठला धर्म आला हा मलाही पडणारा प्रश्न आहे की तुम्ही महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना जर प्रवेश देत नसलात याचा अर्थ आहे महालक्ष्मीलाच महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला बंदी आहे. तेव्हा चिकित्सा झाली पाहिजे, काळानुसारचे बदल झाले पाहिजेत. ते बदल विज्ञाननिष्ठेवरच आधारित असले पाहिजेत. आपल्याला ह्या दहशतवादी इस्लामची विकृत मांडणी काय करतात आणि मग पुढे ती कशी विकृत आहे हे दोन्ही लक्षात घ्यायला काही संज्ञा लक्षात घेतल्या पाहिजेत. मी असा त्याचा धावता आढावा सांगताना एक प्रकारचा आधी इशारा बोलतोय की कृपया पुढचा वेळ लक्षात ठेवा की हे आपण दहशतवादी मांडत असलेलं इस्लामचं इंटरप्रिटेशन सांगतो आहोत, माझं नाही आणि मी त्याच्याशी सहमत तर त्याहून नाही. पण प्रथम तो इस्लामिक दहशतवादाचा वैचारिक आधार काय आहे तर तालिबान, अल कायदा, नायजेरियातलं बोको हराम एकाच दहशतवादी संघटनेचं नाव सत्याला धरू नये.
सोमालियातली अल शबाब, तिकडे फिलिपिन्समध्ये ग्रुप आहे अबू सय्यफ गट नावाचा, आणि आता ह्या ठिकठिकाणच्या सगळ्या अफगाणिस्तानमधला वेगवेगळे मुजाहिदीन भारतासकट, आणि आपण पार पुण्यासकट बातम्या ऐकतो की आयसिसचं आकर्षण वाढत चाललं आहे, आणि तिकडे स्त्री पुरुष म्हणजे तरुण मुलीसुद्धा वयाच्या 16, 17, 18, 19ला इंटरनेटवर संपर्कात येऊन त्यांना तिकडे काहीतरी इस्लामिक स्वर्ग उभा राहिलेला आहे आयसिसमध्ये, आणि त्यांना तिकडे जावंसं वाटतं. या इस्लामिक दहशतवादानी 3 उद्दिष्ट ठरवली आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे, इस्लामिक जगावर आत्ता पाश्चात्य देशांचं प्रभुत्व आहे, तर आहे पूर्णविराम, किंवा आहे असं ह्या दहशतवाद्यांना म्हणायचं आहे. बिन लादेन सकट तालिबान, मुल्ला उमर आता नसल्याच्या बातम्या आहेत, पण त्याच्या जागी तालिबानचा जो कोणी प्रमुख झाला असेल तो, अल कायदा, बिन लादेन 2 आणि 3 मेची रात्र 2011 साली इस्लामाबादच्या जवळ अबोताबाद, की जो पाकिस्तानच्या मिलिटरी प्रशिक्षण संस्थेचं केंद्र आहे, तिथपासून 800 मीटरवर असलेल्या घरामध्ये मारला गेला. त्यानंतरचा अल कायदाचा प्रमुख डॉक्टर ऐमान अल जवाहिरी, तो इजिप्शियन आहे. आणि या सगळ्यांसकट आता त्यांनी आपली निष्ठा आयसिसच्या चरणी वाहिली आहे. ती इस्लाममध्ये म्हणजे इस्लामिक दहशतवादामध्ये बाया असं त्या शब्दाचं शपथ प्रतिज्ञा आहे. ती बाया म्हणजे निष्ठा अर्पण करणे. तर अक्षरशः जगभर, जगाच्या कानाकोपऱ्यात वैयक्तिक पातळीला स्त्री पुरुष असतील की जे मग लोन वुल्फ अटॅक असं ज्याचं नाव आहे ना, पाकिस्तानी दाम्पत्य सौदी अरेबियात शिकले, काही काळ लंडनमध्ये गेला, दाम्पत्य लहान मुलासहित राहायला कॅलिफोर्नियातल्या सान बर्नार्डिनोला होते. आपल्या मुलाचेही प्राण जाण्याची त्यांनी व्यवस्था केली, पण हातात बंदूक उचलून काही निरपराध्यांना मारून टाकलं, आणि वर आम्ही काहीतरी फार मोठा पराक्रम केला. ह्या सूचना आयसिसच्या आहेत. यांची मांडणी आयसिसनी जो इस्लाम उचलून धरला आहे तिच्या ग्रंथांमध्ये आहे. इस्लामिक दहशतवाद म्हणतं की 3 मूळ उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट, जगभरच्या मुस्लिम जगावर जे पाश्चात्यांचं प्रभुत्व आहे ते उखडून काढणे त्यांना. तेव्हा समजा सौदी अरेबियावर पण ते म्हणतात, दहशतवादी म्हणतात की सौदी अरेबियावर अमेरिकेचं प्रभुत्व आहे, किंवा इराकमध्ये तर इराकवरच्या हल्ल्यानंतर जरी घटना आली, लोकशाही आली, तरी त्यांचं दहशतवाद्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेचं राज्य आहे. असं ठिकठिकाणी माले हा जो आफ्रिकेतला देश आहे, तिथे पण ही आयसिसची जुळलेली संघटना, तिने अनेक निरपराध्यांच्या सरसकट कत्तली केल्या. आपण जाता जाता लक्षात ठेवत की निरपराध्यांच्या हे शब्द आपण वापरतो. दहशतवाद्यांच्या लेखी मुस्लिम नाही तो अपराधी आहेच. तर मुस्लिम नाही म्हणजे त्याची कत्तल करायचा अधिकारच आहे, कारण स्वर्गामध्ये 72 पर्या माझी वाट बघतात. त्यांच्या लेखी जर इस्लाम म्हणतो निरपराध्यांची हत्या करायची नाही, तर दहशतवादी पण म्हणतात की आम्हाला मान्यच आहे, आम्ही ज्यांची हत्या करतो ते निरपराधी नाहीच आहेत, म्हणूनच हत्या करतो. मालीमध्ये घडलं. केनियाची राजधानी नैरोबीचा वेस्टगेट नावाचा मॉल आहे, त्या मॉलवर आत्ता काही दिवसांपूर्वी सरसकट कत्तल करणारा अटॅक घडला. तो मालीला जेव्हा आयसिसशी जुळलेले इस्लामिक दहशतवादीची शक्ती वाढायला लागली, फ्रान्सनी सैन्य पाठवून ते चिरडलं. कारण की साम्राज्यवादी कालखंडामध्ये मालीमध्ये फ्रेंच तळ होता. नंतर दिसेल की ते शार्ली एब्दो नियतकालिकामध्ये कार्टून, ते कार्टूनवरनं आधी दंगली आणि रक्तपात आधी झाला, डॅनिश नियतकालिकामध्ये आली होती. आणि आता 13 नोव्हेंबर, शुक्रवार 13 नोव्हेंबर 2015लाही पुन्हा पॅरिसमध्ये जो हल्ला झाला, या सगळ्याच्या मागे की फ्रान्स हे, आणि कुठलंही सरकार असू द्यात, खरं आत्ताचा आहे तो समाजवादी विचाराचा आहे, जे आत्ता 3 दिवस भारतात येऊन गेले ते राष्ट्राध्यक्ष समाजवादी विचाराचे आहेत. म्हणजे रूढार्थाने, राजकीय अर्थाने म्हणायचं तर डाव्या विचाराचे आहेत. पण इस्लामिक दहशतवादाच्या विरोधाला तिथे एकमत आहे सर्वांचं. म्हणून पॅरिसवर सुद्धा अटॅक. असा लंडन 7 जुलै आहे लंडन. भारतामध्ये तर ती यादी अगणित आहे. दहशतवाद्यांचं पहिलं उद्दिष्ट इस्लामिक जगावर पाश्चात्य जगाचं जे प्रभुत्व आहे ते उचकटून फेकून देणे. दुसरं उद्दिष्ट सर्व इस्लामिक जग एका राजकीय छताखाली आणणे. त्याला इस्लाममधला मूळ शब्द आहे उम्मा. उम्मा म्हणजे मुस्लिम ब्रदरहुड, की सारे मुस्लिम, तुम्ही कुठेही जगात कुठेही असा, एकदा जर तो मुस्लिम झाला तर ते सगळे समानच आहेत. आणि त्यांची निष्ठा त्यांच्या देशावर वगैरे नाही, त्यांची निष्ठा इस्लामवरच फक्त, कारण सारा विश्वातला इस्लाम एकमेव आहे. आणि खलिफा पदाची पुनर्स्थापना करणे. 1919 पर्यंत तुर्कीचा सुलतान मानला जायचा खलिफा म्हणजे इस्लामचा सर्वोच्च प्रमुख. व्हर्सायच्या करारामध्ये
ते खलिफा पद आधी रद्द करण्यात आलं. त्यावरनं इथे भारतामध्ये पण खिलाफत जगभरची होती, पण त्यावेळच्या भारतात खिलाफत चळवळही उभी राहिली. पण पुढे यथावकाश 1922 मध्ये तुर्कीमध्येच क्रांती झाली. ती केमाल अतातुर्क ची सेक्युलर राष्ट्रवादावर आधारित क्रांती झाली आणि त्यांनी संपूर्ण तुर्कीचा धर्माधिष्ठित आधार बदलला, सगळं आमूलाग्र परिवर्तन घडवलं. त्यांनी खलिफापद त्यांनी संपवूनच टाकलं. पण या इस्लामिक दहशतवाद्यांना ठसठसत असतं की एकेकाळी सर्व जगावर आमचं प्रभुत्व होतं, एकेकाळी इस्लामी सर्वात मोठी जागतिक ताकद होती आणि बघता बघता ते गेलंय. नुसतं गेलंय नव्हे तर ते इस्लामिक जगताचे पराभव होत होत त्यांच्यावर सर्वत्र पाश्चात्यांचं प्रभुत्व प्रस्थापित झालंय. आपल्याला ते पुन्हा मिळवायचं. म्हणून उद्दिष्ट क्रमांक 2, जगभरचे सगळे मुस्लिम एका छताखाली आणून पुन्हा एकदा खलिफा पदाची स्थापना आणि जगातल्या सर्व मुस्लिमांचं काम, निष्ठा तुमच्या देशावर नाही, उम्मा म्हणजे मुस्लिम बंधुत्व, सारे मुस्लिम एक, त्यांचा जगातला प्रमुख म्हणजे जो खलिफा असेल तो पुन्हा आणायचा. आणि तिसरं उद्दिष्ट, सगळ्या जगाला मुस्लिम करायचं आणि शरिया हा जो कायदा आहे तो सगळ्या जगात प्रस्थापित करायचा. दहशतवाद्यांच्या इस्लामनुसार ही 3 उद्दिष्ट ते मांडतात. ते जो अर्थ लावतात त्यानुसार इस्लाम हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे, कारण महम्मद पैगंबर हा पण शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित आहे. पैगंबरांना ईश्वराने सत्याचं संपूर्ण दर्शन घडवलं. इस्लाम मूळ कुराण पण सांगतो की ज्यू आणि ख्रिश्चन परंपरा इस्लामला मान्य आहे. तेव्हा ती एब्राहमपासून चालू होते की जो बॅबिलॉनच्या परिसरामध्ये असे, जुनी मेसोपोटामियन संस्कृती. त्याला ईश्वराने सांगितलं की तुझ्याकरता दुधामधाचा प्रदेश आणि आश्वासित ईश्वराने वचन दिलेला लँड ऑफ मिल्क अँड हनी आणि प्रॉमिस्ड लँड, तर तू तुझ्या अनुयायी म्हणजे ज्यूंना घेऊन जा. तो म्हणजे आत्ताचा इस्रायल. त्या प्रदेशाचं नाव इस्रायल उर्फ पॅलेस्टाईन, जो वाद जगासमोरचा अजूनही चालू आहे. ज्यूइश इतिहासामध्ये असे प्रेषित येत गेले असं जुना करार ओल्ड टेस्टामेंटमध्ये आहे. इस्लाम ते सगळे प्रेषित मानतो. त्यामुळे एब्राहम, त्याला 2 पत्नींपासून झालेली 2 मुलं, इस्माईल आणि जेकब, जोसेफ जेकब, थोडं बोलता बोलता येईल, कुठे जात नाही. आणि ती पुढे परंपरा, तर हे एब्राहमनी हॅगार नावाच्या पत्नीपासून झालेला मुलगा इस्माईल, त्याला सांगितलं तू अरेबियामध्ये प्रस्थापित हो. त्याची पुढची संतती म्हणजे मूळचे अरब आणि नंतरचे मुस्लिम. आणि हे जेकब आणि त्याच्यापासून चालू होणारी पूर्ण म्हणजे ज्यूइश परंपरा आहे. आणि ईश्वर वेळोवेळी प्रेषित पाठवतो. प्रत्येक पुढच्या प्रेषिताला ईश्वर सत्याचा अधिक मोठी आवृत्ती सादर करतो. ही सर्व मांडणी इस्लामला मंजूर आहे. ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचे प्रेषित इस्लाम पण मान्य करतो. त्यामुळे ज्यूंचा शेवटचा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोझेस. मोझेस प्राचीन इजिप्तचे सम्राट आणि त्यातला पण जो सर्वात कर्तबगार, एकाच वेळी सर्वात क्रूर आणि सर्वात कर्तबगार मानला गेलेला तिसरा रामसे, त्याच्या दरबारामध्ये लहानाचा मोठा झाला तो मोझेस. तो त्याला जेव्हा कळलं की इजिप्शियन लोक म्हणजे ही राजसत्ता ज्यूंवर अत्याचार करते आणि त्याला कळलं मी ज्यू आहे, मग तो ज्यूंना घेऊन पुन्हा एकदा ईश्वरांनी वचन दिलेला प्रदेश, तो दुधामधांचा प्रदेश, तिकडे गेला. 40 वर्ष वाळवंटामध्ये भरकटत राहिला. रामसेची सेना त्याचा पाठलाग करत होती. लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्याला वाटलं आपण अडकलो आणि सैन्य तर पाठीमागे येत आहे. बायबलमधली कथा सांगते की समुद्र बाजूला झाला. आपल्या अनुयायांना घेऊन मोझेस पुन्हा इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि रामसेचं सैन्य पाठलाग करत जेव्हा समुद्रात शिरलं त्यावेळेला समुद्र पुन्हा बंद झाला. रामसेचं सगळं सैन्य त्या समुद्रात गडप झालं. ही जुना करार, ओल्ड टेस्टामेंटमधली कहाणी इस्लामला मान्य असते. ज्यू धर्म म्हणतो की जुडाइझमचा एक शेवटचा प्रेषित अजून येणार आहे. ख्रिश्चॅनिटी म्हणते की तो शेवटचा म्हणजे जीसस ख्राइस्ट आहे. जीसस ख्राइस्ट जन्माने ज्यू आहे. ज्यू आईच्या पोटी तरी जन्माला आलाय. आणि ख्रिश्चॅनिटीची श्रद्धा आहे की तो मानवी संबंधातून जन्माला आलेला नाही. बायबलमधला त्याला शब्द इमॅक्युलेट कन्सेप्शन, की मदर मेरी अत्यंत पवित्र होती. ईश्वराने थेट तिच्या पोटी जन्म घेतला, तेव्हा जीसस हा ईश्वराचा पुत्र आहे. पण तो सामाजिक दृष्ट्या ज्यू आहे.
ख्रिश्चॅनिटी म्हणते की तो ज्युडाइझममध्ये सांगितलेला शेवटचा सर्वश्रेष्ठ प्रेषित हा जीसस आहे, पण ख्रिश्चॅनिटी सांगते की तो आणखी एकदा परत येणार आहे. मानवाची सर्व पापा आणि वेदना अंगावर घेऊन त्यातनं मानवाची सुटका करायला एका शुक्रवारी जीससला सोळावर लटकवण्यात आलं. म्हणजे जीससनी निवडलं सोळावर लटकलं जाणं, तो शुक्रवार. तसा 2 दिवस सोळा थांबून तो तिथनं जिवंतच निसटला अशी ख्रिश्चन श्रद्धा आहे. सोळावर लटकवलेला शुक्रवार म्हणजे गुड फ्रायडे, आणि 2 दिवसांनंतर तो त्या सोळावरनं उतरला. त्यावेळी मदर मेरी आणि बायबलमध्ये जिला वेश्या म्हटलंय अशी मेरी मॅग्दलिन, हे दोघंच तिथं होते. बाकी शिष्य त्याला सोडून गेलेले होते त्यावेळी. पण जीसस उतरला, त्याचं नाव आहे सेकंड कमिंग, रिझरेक्शन, आणि पुन्हा एकदा तो येणार आहे. इस्लाम म्हणतो की हे सगळं मान्य आहे. आता तो जो पुन्हा येणारा शेवटचा सर्वश्रेष्ठ प्रेषित तो म्हणजे मोहम्मद पैगंबर. आणि ईश्वराने सुद्धा आधीच्या प्रेषितांना एक एक अंश दिला आणि तो अधिकाधिक दिला. आता शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ फुल आवृत्ती मोहम्मद पैगंबरांना सादर केलेली आहे. तेव्हा सर्वांनी त्याचं ऐकायला पाहिजे. तुम्हाला आम्ही ते सत्य आणि ईश्वराचं जो एकच आहे ईश्वर आणि त्याला आकार नाही, निर्गुण निराकार आहे, ते सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे. ते जगभर प्रचार प्रसार करणं आमचं कामच आहे. चांगले तुम्हाला लेखो सांगतो, तुमच्या मुक्ततेसाठी हा एकेश्वरी विचार तुम्ही तो ऐकत नसलात तर तुम्हाला तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब लावायचा आम्हाला अधिकार आहे. कारण पुण्याचं काम आहे आणि स्वर्गामध्ये आमच्याकरता जागा मिळणार आहे. ही होत असलेली इस्लामिक दहशतवाद करत असलेली इस्लामची मांडणी, त्यामध्ये काळाच्या ओघात काही संज्ञा येत गेल्या. त्यातली एक आहे जगाची वाटणी 2 गटात केली, दारुल हरब आणि दारुल इस्लाम. दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं राज्य जिथे आहे तो प्रदेश. आता त्या शब्दाला हे दोन्ही अर्थ येतात. इस्लाम म्हणजे शांतता, त्या शांततेचं राज्य. पण ते नुसतं शांतता म्हणजे माणसं गुण्यागोविंदांनी नांदतायत वाली शांतता नाही. तर धर्म म्हणून सुद्धा इस्लामचंच राज्य आलेलं आहे ते दारुल इस्लाम. ते जिथे नाही त्याला नाव दारुल हरब. अरेबिकमध्ये दारुल हरबचा अर्थ युद्धाचा प्रदेश. जोपर्यंत इस्लामची स्थापना होत नाही तोपर्यंत इथे युद्ध राहणार. आणि प्रत्येक मुस्लिमाला जणू कर्तव्य सांगण्यात आलंय की तू जे मुस्लिम नाहीत त्यांना मुस्लिम करायचंयस. एवढंच नव्हे तर तिथे राज्यसुद्धा इस्लामचं स्थापन झालं पाहिजे, हे तुझं कर्तव्य आहे. या कर्तव्याला नाव आहे दावा. आणि ते कर्तव्य निभावणे अशी दहशतवादी करतात. ही जिहादची व्याख्या आहे. जिहाद धर्मासाठीचा संघर्ष लढायचा आहे तर तो जिहाद प्रत्येकाने केलाच पाहिजे. मग संज्ञा आहे कुफ्र. कुफ्र म्हणजे मूर्तीपूजा. आणि प्रेषिताला जेव्हा ईश्वराचं मूळ रूप निर्गुण निराकार आहे असा संदेश सांगत हा सत्याचा संदेश तू मक्केमध्ये सांग, तेव्हाचे अरब मूर्तीपूजक होते. 360 पेक्षा जास्ती टोळ्या होत्या. प्रत्येकाचा एक देव होता आणि त्याची मूर्ती होती आणि त्याची स्थापना काबाच्याच परिसरात होती. आणि मध्ये तो आत्तासुद्धा जो काबाचा पवित्र चौथरा आहे तोच होता. पैगंबरांनी जेव्हा हा निरीश्वरवादाचा विचार सांगणं चालू केलं तर तरी जे मूर्तीपूजेवर विश्वास ठेवतील आणि ईश्वराची सगुण साकार रूपात पूजा करतील ते गुन्हा करतायत. त्याचं नाव कुफ्र. त्यांना शिक्षा देहांत. ती कुफ्र करणाऱ्यांना शब्द आहे काफिर. आणि काफिरांना खतम करा. असा दुसरा शब्द शिर्क. शिर्क म्हणजे अल्लाह व्यतिरिक्त कोणताही दुसरा देव मानणे. तर मूळ कुराणमध्ये सुद्धा अल्लाहची 1000 नावं येऊन जातात, विशेषणं पण येऊन जातात. पण मी अल्लाहची पूजा कोणत्या तरी दुसऱ्या रूपात सुद्धा करतोय, हा पण गुन्हा आहे. तो गुन्हा करणाऱ्यांना शब्द आहे मुश्रिक आणि तो करणाऱ्यांना शिक्षा आहे देहांत, मारून टाकायचे त्यांना. पुढे शरिया म्हणजे इस्लामिक कायदा तयार झाला. आज मुस्लिम देशांमध्ये सुद्धा खरा तो मूळ शरिया जसाच्या तसा पाळला जात नाही. कारण की शरियाचं एक जे मूळ शुद्ध असं दहशतवादी म्हणतात असं रूप आहे, त्याला शब्द आहे हुदूदचा कायदा. हुदूदच्या कायद्यामध्ये हात तोडणे, पाय तोडणे, चौकामध्ये 50 चापकांचे फटके देणे आणि दगडांनी ठेचून मारून टाकणे ह्या प्रकारच्या सगळ्या शिक्षा आहेत. आज जे देश इस्लामिक देश आहेत, नुसते मुस्लिम बहुसंख्याक नाही, त्यांची राज्यघटना किंवा ते सांगतात की इस्लामवरच आधारित आमचा कायदा आहे, असे सुद्धा बहुसंख्य देश तो शरिया आहे तसा पाळत नाहीत आणि हुदूदचे कायदे लागू नाहीत. अपवाद इस्लामचीच एक अतिरेकीच आवृत्ती सौदी अरेबियात लागू आहे, ती आहे वहाबी आवृत्ती. तिथे आजही या सगळ्या शिक्षा लागू होतात.
खरं म्हणजे इस्लामचे पण मूल आधार कुराण, हदीस म्हणजे पैगंबरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी त्यांच्या अनुयायी जेव्हा काही जीवनातले प्रश्न विचारत असत त्यांना दिलेली उत्तरं किंवा घटना, आणि शरिया म्हणजे हा ईश्वराने दिलेला कायदा. पण त्या मूळ मांडणीत पण हे सांगितलंय की जेव्हा तुम्हाला काही प्रश्न पडेल, आता जीवनात मी कसा जगू, कुराणच्या आधारावर पवित्र जीवन जगा. पण तुम्हाला जर वाटलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर कुराणमध्ये मिळत नाही तर काय कर, तर मग स्वतः पैगंबर जेव्हा आपल्यामध्ये सदेह होते तेव्हा ते कसे वागले ह्याचा अभ्यास कर आणि त्यानुसार वाग, म्हणजे हदीस. त्यातनंही कळलं नाही तर मग हा ईश्वराने दिलेला जो कायदा, अशी मुस्लिम श्रद्धा आहे की तो म्हणजे शरिया, त्याचं पालन कर. पण तो असाच असणार का सर्व शतकानुशतक, तर इस्लामच्या मूळ विचारात सुद्धा मांडणी आहे. त्या तत्वाला नाव आहे इज्तिहाद. इज्तिहाद म्हणजे स्वतंत्र बुद्धीने केलेला विचार. त्याला मूळ इस्लामच्या मांडणीत बंदी नाही आहे. आणि इस्लाम के बंदे, त्यांना जर वाटलं की मला उत्तर मिळत नाहीत, आता काळ बदलला आहे, तर मूळ इस्लाम सांगतो तसं पवित्र आयुष्य जे जगतायत, जे निस्वार्थी आहेत, असे एकत्र बसा आणि त्या समोर आलेल्या प्रश्नाचा विचार करून स्वतंत्र बुद्धीने तुम्ही निर्णय घ्या. हे तत्व इज्तिहाद आहे. पण हे जर दहशतवाद्यांना सांगितलं की अहो तुम्ही 7व्या शतकातलाच काय घेऊन बसलायत, मुस्लिम देशांमध्ये सुद्धा काळानुसार बदल झालेले आहेत आणि इज्तिहाद तर तत्व लागू आहे, तर ते मांडणी करताना सांगतात की इज्तिहाद फक्त दारुल इस्लाममध्ये लागू आहे, दारुल हरबमध्ये नाही. आणि दहशतवाद्यांच्या दृष्टीने भारत दारुल हरब आहे. त्याचे सगळे पुढे होणारे वैचारिक अर्थ आहेत की मग एकदा दारुल हरब म्हटलं की मग तिथला कायदा पाळायचा नाही, तो देश आपला म्हणायचा नाही. प्रत्येक मुस्लिमावर कर्तव्य आलं की सगळे मुस्लिम होणे आणि त्या देशामध्ये इस्लामचं राज्य स्थापन होणे होईपर्यंत तो युद्धाचा प्रदेश असायला पाहिजे. याच्याकरता तू तुझं कर्तव्य निभावणे म्हणजे दावा, ते कर्तव्य करण्याच्या कृतीला जिहाद हा शब्द येऊन बसला. इस्लाम जेव्हा ज्यू आणि ख्रिश्चनांची सर्व परंपरा मानतो, त्याच्यामध्ये सांगतो की पैगंबरांना ईश्वराने सर्वश्रेष्ठ आणि शेवटचा आणि परिपूर्ण संदेश दिला, म्हणून पैगंबर हे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित. आता ह्यानंतर वेगळा प्रेषित नाही, कारण आता आवश्यकता नाही, सर्वांनी त्यांनाच मानायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. त्यामध्ये सांगितलंय की ईश्वराने अशाच, मूळ कुराणमध्येच मूळ आयतांमध्ये आहे की ईश्वराने असेच प्रेषित पाठवून ईश्वराचा संदेश म्हणजे सत्याचा संदेश ज्यू आणि ख्रिश्चनांना पण दिलाय. त्यांना कुराणमध्ये वापरलेला शब्द आहे अहले किताब. अहले किताब म्हणजे पीपल ऑफ द बुक, की ज्यांना ईश्वराने आपला प्रेषित स्वतः पाठवून संदेश दिलेला आहे. मग जे अहले किताब लोक आहेत, मुस्लिम नाहीत, पण ईश्वराने त्यांना आपला संदेश प्रेषित पाठवून संदेश दिलेला आहे, तर यांना इस्लामच्या राज्यात जगायला आणि त्यांचा धर्म पाळायला परवानगी आहे, उरलेल्यांना नाही. एकदा जर इस्लामचं राज्य स्थापन झालं तर दुसरा धर्म पाळायला परवानगीच नाही आहे. एकच पर्याय, कन्व्हर्ट ऑर डाय. आता इस्लामचं जर राज्य आलं तर मुस्लिम धर्म स्वीकारा, नाही तर मरा, किंवा मग हा राज्य सोडून तुम्ही चालते व्हा. एवढंच नाही तर दारुल हरबमध्ये जे मुस्लिम असतील त्यांनी एकतर दारुल इस्लामच्या स्थापनेसाठी तरी प्रयत्न करायचा. तो तुमच्याच्यानी जर जमत नसेल तर तो प्रदेश सोडून जिथे दारुल इस्लाम आहे तिथे जा. त्याला पण शब्द हिजरा म्हणजे सोडून जाणे, निघून जाणे, असा अरेबिक भाषेतला शब्द आहे. असं पण कर्तव्य मूळ मुस्लिम व्यक्तींच्यावर सांगण्यात आलं. मग जे अहले किताब म्हणजे ईश्वराने आपला संदेश जो प्रेषिताद्वारा दिला असे, तर इस्लामचं राज्य स्थापन झालं तर त्यांना त्या इस्लामच्या राज्यात जगायला आणि त्यांचा धर्म पाळायला परवानगी आहे. अशांना शब्द आहे धिम्मी किंवा झिम्मी असा उच्चार आहे. पीपल ऑफ द बुक, अहले किताब. आणि मूळ आयत म्हणत असल्यामुळे त्यांना धर्म पाळायला परवानगी आहे, पण इस्लामच्या राज्यात तुम्हाला सर्वश्रेष्ठ धर्म सांगितलेला असून तुम्हाला तो कच्च्या आवृत्तीचा पाळायचा असेल तर परवानगी आहे, पण त्याकरता तुम्ही इस्लामच्या राज्याला कर दिला पाहिजे, त्याचं नाव जिझिया. तो कर तुम्ही दिला पाहिजे, ही मांडणी आहे. आणि कोणीही व्यक्ती किंवा एखादा संपूर्ण देश किंवा समाज जोपर्यंत मुस्लिम होत नाही तोपर्यंत त्याला नाव आहे जहिलिया कालखंड. जहिलिया म्हणजे अज्ञान कालखंडात, अज्ञानच, की तो त्याच्या आधीचं पुसूनच टाकायचं सगळं. सिंथेसिस, मिलाफ आणि अशी संस्कृती वाढत राहील वगैरेला परवानगीच नाही. आधीचा कट तोडणे, आणि तो जहिलिया कालखंड आहे. तू अज्ञानात होतास, तू आता इस्लामचा स्वीकार केला म्हणजे तू आता ज्ञानाचा तुझा कालखंड चालू झाला.
अशा मांडणीवर इस्लामिक दहशतवादाची सर्व उभारणी आहे. त्याचं सगळ्यात भयानक रूप आयसिसच्या रूपाने आहे. त्याची जराशी ठिणगी आपल्याला पार इथे पुणे पण आणि पार मराठवाडा पण आणि पार भारत देशामध्ये पण आणि आपल्या 26 जानेवारीवर सुद्धा या दहशतवादाची सावली येते ह्याच्यात. आणि आपले एकूण पोलीस आणि गुप्तहेर खातं हे कोऑर्डिनेशनमधनं कारवाई केल्यामुळे यावेळी सुद्धा एक 13-14 जण आधी पकडले गेले, कट कारस्थानं टळली गेली. ते निघाले पार कुठं पुण्या मुंबईकडचे सुद्धा. आणि पनवेलला आयसिसला प्रशिक्षणाचं केंद्र स्थापन करायचं होतं म्हणे, पनवेलच्या जवळच्या जंगलांच्या मध्ये. म्हणजे आपण काहीतरी हे फार लांबचं बोलत नाही आहोत. त्या आयसिस समोर इस्लामिक दहशतवादाच्या बाकी सगळ्या आवृत्ती फिक्या ठरतील इतकं आयसिसची सगळी मांडणी आणि वागणं भयानक आहे. भयानक आहे म्हणजे. कारण ती हे इस्लामचं अतिशय अतिरेकी आणि हिंसक अन्वयार्थ सांगत इस्लाममध्ये प्रचलित असलेल्या काही भविष्यवाणींवर त्यांचा जबरदस्त विश्वास आहे. ती काही ग्रंथांच्या मध्ये मांडण्यात आलेली आहे. 15वं शतक, इस्लामचं 15वं शतक हे सगळं जग मुस्लिम होणार आहे अशी एक भविष्यवाणी पैगंबर बोलले होते. यावर आयसिसची श्रद्धा आहे. ते होताना खलिफा पुन्हा स्थापन व्हावा लागणार. तो जो खलिफा असेल तो हा जो दुसरा जीसस येणार आहे परत, सेकंड कमिंग, त्याला इस्लामच्या शिया किंवा सुन्नी दोन्ही परंपरामध्ये महादी असं नाव आहे. महादी म्हणजे ज्याला योग्य दिशा दाखवण्यात आलेली आहे, ज्याला ईश्वराने योग्य मार्गदर्शन केलंय असा. तर तो महादी येणार आहे. तो महादी खोरासान असं ज्या प्रदेशाला नाव आहे, खोरासान म्हणजे आत्ताचा अफगाणिस्तान, काही इराणचा भाग, काही मध्य आशियाचा, काही डोंगराळ भाग असा मिळून त्या प्रदेशाला नाव खोरासान आहे. तो तिथून येणार आहे. त्याच्या येण्याची पूर्वतयारी करायची असेल तर पुन्हा एकदा खिलाफत स्थापन होऊन खलिफा झाला पाहिजे. त्यांनी तिथल्या गैरमुस्लिमांची कत्तल करून टाकली पाहिजे. त्यापूर्वी एकदा आधी शिया सुन्नी पण लढाई होणार आहे, ती भयानक रक्तपाती होणार आहे. आणि मग हे जगाच्या पातळीला मुस्लिम विरुद्ध नॉन मुस्लिम असा संघर्ष होईल. तो इस्लाम विरुद्ध ख्रिश्चॅनिटी असा असेल. त्यावेळेला ख्रिश्चनांची पण शक्ती लढायला इथे इस्लामिक शक्तीशी येईल. आणि आयसिसची श्रद्धा आहे काही भविष्यवाणींच्या आधारावर की ती निर्णायक लढाई सिरियामधलं अलेप्पो शहराच्या जवळ, तुर्कीच्या सीमेच्या अगदी जवळ दबिक नावाचं छोटंसं गाव आहे. या दबिकमध्ये इस्लामच्या शक्ती आणि ख्रिश्चॅनिटीच्या शक्ती यांची सगळ्यात प्रचंड मोठी लढाई होणार आहे. ती जी बायबलमध्ये सुद्धा मांडणी आहे. ऐकताना जे लक्षपूर्वक ऐकताय त्यांना मी पहिल्याच दिवशी जो हंटिंग्टन थिसिस सांगितला होता की शीतयुद्धानंतर आता सर्व जगाचा संघर्ष इस्लाम विरुद्ध ख्रिश्चॅनिटी, तर ही सगळी आयसिसची मांडणी म्हणजे जणू हंटिंग्टनची इस्लामिक मांडणी शेजारी येते अशी होऊन बसली. आणि ती निर्णायक लढाई ह्या दबिकला होणार. त्याच्यामध्ये इस्लामचा विजय होणार आणि सगळं जग मग इस्लाम स्वीकारणार आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा एंड ऑफ डेज की विश्व संपणारच आहे अशी संकल्पना आहे. ती इस्लाममध्ये पण आहे. तिला इस्लाममधला शब्द आहे कयामत. माणसाला एकच जन्म मिळतो. बाबा रे किंवा बाईगर तो पुण्यानी जग, नाहीतर तू जर वेडावाकडा जगलास तर ईश्वर तुझा विश्वाच्या अंताच्या दिवशी निवाडा करणार आहे. तू पुण्यवान जगलेला असेल तर स्वर्गात जागा आहे, पापी जगलेला असेल तर शाश्वत आग आणि सगळ्या छळांमध्ये इटर्नल डॅमनेशन. दोन्हीकडे ही मांडणी. दोन्ही विचारांच्या मध्ये एंड ऑफ डेज किंवा ॲपोकॅलिप्स म्हणजे विश्वाचा अंत. तो होणारी एक शेवटची लढाई, तिला ख्रिश्चॅनिटीतला शब्द आर्मेगेडॉन. आणि ती आर्मेगेडॉनची लढाई आयसिस त्यांच्या काही भविष्यवाणींच्या आधारावर सांगते की अशी पण लढाई होणार आहे, ती दबिकमध्ये होणार आहे. जगामध्ये अनेक सर्वे झाले, ज्यांनी केले त्यांचा दावा आहे की एकूण जगातल्या जवळजवळ निम्म्या मुस्लिम व्यक्तींची सुद्धा यावर श्रद्धा आहे की त्यांच्या जितेजी तो अंतकाळ जवळ आला आणि लवकरच होणारच आहे. लवकरच ती सर्व अंतिम लढाई. तिथे विश्व पण उद्ध्वस्त, पण नवं विश्व निर्माण होण्यासाठी आधी सगळं असलेलं विश्व उद्ध्वस्त होणं आवश्यक आहे. ते उद्ध्वस्त होण्याचं काम आम्ही करतो. आयसिस जो इस्लाम मांडतो त्याच्या समोर तालिबान आणि अल कायदाला सुद्धा धस्स झालेलं आहे. कारण नॉन मुस्लिम यांची कत्तलच करणे हे आमचं कर्तव्य असं ते कुराणचा आधार देऊन सांगतात.
नॉन मुस्लिमांना कन्व्हर्ट ऑर डाय एवढा एकच पर्याय असं आयसिस सांगतं. त्याच्या स्त्रियांच्यावर बलात्कारच कर असं सांगतं, असं आयसिसची इस्लामची मांडणी. आणि आयसिस शब्दात सांगून थांबलेले नाही आहेत. त्यांचा जे राका हे राजधानीचं ठिकाण सिरियात आहे आणि त्यांनी इराकच्या उत्तरेचा काही भाग जिंकून घेतला आहे. मोसल नावाचं शहर, रामाडी आत्ताच मोकळं करण्यात आलं. आणि सिंजार पर्वत मालिका, तिच्यामध्ये याझिदी नावाचे अल्पसंख्याक राहत असत. ते एक प्राचीन काळापासूनचा धर्म, तो भारतीय परंपरेशी खूप जवळचा आहे आणि तरी इस्लाम आणि ख्रिश्चनिटीचंही कॉम्बिनेशन आहे असा पाळतात. पण ते आयसिसच्या मतेचा शुद्ध इस्लाम पाळत नाहीत. तेव्हा यांच्या आयसिसनी जुलै 2014 पासून सुरुवात करून भयानक कत्तली केल्यात. हजारोंच्या संख्येने यांच्या स्त्रियांच्यावर सांगून बलात्कार केलेत. त्याच्या बातम्या दिलेल्या आहेत आणि आम्ही केलं ते इस्लामच्या आधारावरच केलेलं आहे. नॉन मुस्लिम स्त्रियांचं कामच आहे मुस्लिमांच्या गुलाम झाल्या पाहिजेत, सेक्स स्लेव्ह, आणि बाजारामध्ये विकायला त्यांना ठेवलेलं असेल. आणि हे सगळं इस्लाम सांगतो असं सांगून आयसिसनी मांडणी केलेली. हे जगासमोरचं भयानक संकट आहे. ते कोणा एकट्या दुकट्या देशासमोरचं नाही, कोणा एकट्या दुकट्या संघटनेसमोरचं नाही. आणि म्हणून या अर्थाने मी म्हणतो की अंतिमतः कोणा एका विशिष्ट धर्माची ही दुसऱ्या धर्माशी लढाई आहे असं नाही आहे. इस्लामिक दहशतवाद्यांनी सांगितलेला हा इस्लाम हे संपूर्ण जगासमोरचं संकट आहे. त्याचा सामना करायला आलं पाहिजे, ते संपूर्ण जग एकत्र आलं पाहिजे. त्यामध्ये भारत पाकिस्तान संबंध येतो, त्यामध्ये काश्मीरचा प्रश्न येतो. आपण आता पाहतो काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवायला लागले. पाकिस्तानच दहशतवादी राष्ट्र आहे, भावनिक वाक्य नाही बोलतो. हे दहशतवादची जी आंतरराष्ट्रीय व्याख्या आहे इंटरनॅशनल लॉ नुसार युनायटेड नेशन्सनी केलेली सुद्धा, जे सरकार कळून सवरून दहशतवाद्यांना आश्रय देतं, पाकिस्तानच टेररिस्ट स्टेट आहे. खरं म्हणजे भारताने सुद्धा पावलं उचलायची असली तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीला एकटं पाडणे, आयसोलेट. पाकिस्तान विरुद्ध युनायटेड नेशन्समध्ये ठराव आणला पाहिजे की त्यांना दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करा. तिकडे बसलेत मौलवी अझहर मसूद, झाकीउर रहमान लाखवी आणि हा प्रोफेसर हाफिज सईद, 26/11चे गुन्हेगार. सगळे पुरावे देऊन झालेत. पाकिस्तान म्हणतं नाहीच आहेत पुरावे, भारताचे विश्वासार्हच नाही आहेत. सगळे करतायत, दिवस रात्र करतायत. आत्ता गुरदासपूर, उधमपूर, आता पठाणकोट, सगळ्या हल्ल्यांच्या मागे हा लष्कर ए तैयबा पाट्यात फक्त बदललेल्या, मुळातला फरक काही नाही आहे. लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, जमियत उद दावा नावाची आणखीन संघटना, सगळ्या फक्त बदललेल्या पाट्या आहेत. यांना सगळ्यांना पाकिस्तानचं सैन्य, ISI आणि सरकारचा पाठिंबा आहे. याच्या सगळ्याचे देश जगाकडे पुरावेत. पावलं आपण उचलत नाही आहोत, ती भारताने पावलं उचलायला पाहिजेत. आमचा आजपर्यंतची प्रतिक्रिया फक्त हल्ला झाला त्यावेळेला अ फ्यू गुड मेन ते लढले, त्यांनी देशासाठी प्राणपण अर्पण केले. पण पुढे पाकिस्तानला उलटा फटका ठेवून देण्याचं काम होत नाही, ते झालं पाहिजे. मी वाट पाहतोय की पाकिस्तानला उलटा फटका ठेवून देण्याचं, आणि की आइंदा बचके रहना. आता यापुढे जर गडबड करत असाल तर भारत नुसतं ऐकून घेणार नाही आहे, हे प्रत्यक्ष होण्याची मी पण वाट पाहतोय. इस्लामिक जगतामध्ये परिवर्तनाची गरज आहे. मौलाना वहिदुद्दीन खान यांच्यासारखी ज्येष्ठ माणसं जो इस्लामचा अर्थ सांगतायत, त्यानुसार इस्लामची आणि त्यामुळे जगात एक सौहार्दाचं वातावरण तयार होण्याची, विचारांची आणि कामाची परंपरा व्हायला पाहिजे. एक गेली 5-6 वर्ष अरब देशांकडे पाहताना थोड्या काळासाठी अशी एक आशेची दुगदुगी तयार झाली होती की बहुधा अरब देशांमध्ये पण सामान्य अरब व्यक्तीच्या प्रेरणेतून लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, मतदान आणि लिखित राज्यघटना असं एक उदारमतवादी राज्य येईल. त्या प्रक्रियेला नाव आहे अरब वसंत, अरब स्प्रिंग. ट्युनिशियापासून त्याची सुरुवात झाली. त्याचा राष्ट्राध्यक्ष पळून गेला. ट्युनिशियामध्ये लोकांची क्रांती झाली. पुढे यथावकाश लिखित राज्यघटना आली. एकटा ट्युनिशिया देश असा आहे की ज्यामध्ये गेल्या काही काळामध्ये आता त्यावर आधारित लोकशाहीची स्थापना झाली. ट्युनिशियामध्ये सुद्धा आयसिसला अनुकूल असलेली संघटना आहे. त्या संघटनेचा राजकीय पक्ष पण आहे. त्यांनी निवडणूक पण लढवली, पण ट्युनिशियाचा मतदार त्या पक्षाच्या बाजूने उभा राहिला नाही.
जे धर्माच्या आधारावर कत्तल आणि भेद करायचा नाही असं म्हणणाऱ्या पक्षाला ट्युनिशियाने निवडून दिलंय, आज ह्या अरब देशांपैकी ज्यांच्यामध्ये अरब स्प्रिंग झाला, फक्त ट्युनिशिया देशामध्ये एक स्थिर लोकशाही आली आहे. मला त्या ट्युनिशियाच्या काही नेत्यांना भेटण्याच्या पण संधी मिळाल्यात आणि ट्युनिशियातल्या इस्लामिक विचारवंत त्यांच्या पण भेटी माझ्या, ते फ्रँकफर्टला पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो आणि युनायटेड नेशन्सच्या वेळेला मी लक्षात ठेवून त्यांना भेटलो. त्यांनी पण मांडलेलं आहे की हा जो जगातला इस्लामिक दहशतवादाचा लढा आहे तो मुस्लिम विरुद्ध नॉन मुस्लिम आहेत असं तुम्ही समजू नका. तो अतिरेकी मुस्लिम विरुद्ध जो आमचा प्रयत्न आहे की मूळचा इस्लाम काय आहे तो आम्ही ट्युनिशियामध्ये अंमलात आणून दाखवतो, अशी लढाई आहे. जगाने जर आदर्श ठेवायचा झाला तर तो ट्युनिशिया, त्याची राज्यघटना, त्यामध्ये झालेली लोकशाही आणि एक उदारमतवादी समाज रचनासुद्धा येऊन इस्लामच्या दहशतवादी आवृत्तीवरती मात करू शकते, अशी मांडणी. हे जे आखाती देश आहेत, गल्फ कंट्रीज सगळे, त्याच्यामधल्या काही विद्वान पंडितांना त्या फ्रँकफर्टला मला भेटता आलं, मी त्यांचे ग्रंथ घेतले. एका मुस्लिम विचारवंतांनी सर्व इस्लामचं ॲनालिसिस करताना दहशतवादाच्या प्रकाशामध्ये त्याच्या ग्रंथाला नावच दिलंय द मिराज, मृगजळ, की हे दहशतवादी जो इस्लाम सांगतायत ते एक मृगजळ आहे, ते खोटं आहे आणि तो खरा इस्लाम पण नाही आणि त्याचा पराभव पण झाला पाहिजे. त्या विद्वानाचं नाव आहे जमाल सनद अल सुवैदी. असं एक इस्लामचं सूफी इंटरप्रिटेशन आहे. त्या पण एका पंडिताला मला भेटता आलं, त्याच्याशी सर्व चर्चा करता आली. त्यांचं नाव अहमद हॅलुसे. त्यांचं डिकोडिंग इस्लाम नावाचं पुस्तक आहे. मी घेऊन आलो आणि सततचा अभ्यास आणि आपल्या परीने जमणारं काम तर करत राहायचंच आहे. आपल्या जी वेळेची मर्यादा आहे आणि एका वेळी डोळे मिटून प्रार्थना तर आपल्याला ज्यांना बसलेलं चालणारे अशांच्या करता, त्यापूर्वीची मिनटं उत्तराच्या दिशेकरता दिली पाहिजेत की हे असंच आणि असंच होणार का, रक्तपात आहे का, उत्तर आहे का ह्याला. तर मला म्हणायचं आहे उत्तर. त्या उत्तराची काही मूळ सूत्र पण सांगता येतील. कशावर ते आधारित असायला पाहिजे, तर मूळ सूत्र आहे धर्म म्हणून इस्लामचा द्वेष नको, किंवा व्यक्ती म्हणून मुस्लिम व्यक्तींचा सुद्धा यत्किंचितही द्वेष नाही, तरी पण दहशतवादाविरुद्धची कठोर कारवाई झालीच पाहिजे. हिला मी नाव ठेवलं शिवाजी मार्ग. महाराष्ट्र, भारत आणि जगामध्ये सुद्धा जर या दहशतवादावर मात करायची असेल तर उत्तर शिवाजी मार्ग आहे. कारण की शिवाजी महाराजांमध्ये तो आदर्श आहे. शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये ते हिंदू निश्चित आहेत. निश्चितपणे ते हिंदू असल्याचा एक योग्य अभिमान सुद्धा आहे, पण त्याचा अर्थ दुसऱ्या कोणाचा द्वेष असं यत्किंचितही नाही. ते मुस्लिम साधू संतांचाही आदर करत असत, ते इस्लामचा आदर करत असत, कुराणचा आदर्श करत असत. औरंगजेब धर्मांधपणे वागला किंवा अफजल खान धर्मांधपणे वागला म्हणून शिवाजी महाराजांनी, आणि हे जातीचं नाव नाही आहे, तुमच्या माझ्या सर्वांच्या इतिहासाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास, हे जातीपातीचं नाव समजू नका तुम्ही. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आपण शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र उभ्या भारतासाठी लढला, त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास आहे. आणि चुकूनही त्याच्यामध्ये कधीही कुठे मराठ्यांनी सरसकट कत्तली केला, निरपराध्यांना मारलं, मुस्लिमांना सांगितलं हिंदू व्हा तर तुम्हाला जिवंत शिल्लक ठेवतो टाईपचं चुकूनही दिसणार नाही तुम्हाला. पण म्हणून लांगुल चालनाचं धोरण नाहीये. बरोबर ज्याचा कोथळा बाहेर काढायचा त्याचा कोथळा पण काढला, पाय पण कापले, मुंडकं पण उडवलं. हा जो समर्थांच्या शब्दात शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप हा शब्द आहे. साक्षेप म्हणजे बॅलन्स किंवा अत्यंत समतोल असलेला पर्स्पेक्टिव्ह. त्यांचे कितीतरी विश्वासू सहकारी, सगळ्याला वेळ नाही खरोखर, ते धर्मानी मुस्लिम आहेत म्हणून त्यांना कधी असुरक्षित वाटलंय, त्यांच्या आया बहिणींच्यावर कधी महाराष्ट्राने किंवा भारत देशाने कधी वाकडी नजर टाकली आणि ती शिवाजी महाराजांनी चालू दिली आहे, अशातलं सुद्धा नाही आहे. आधुनिक काळामध्ये सुद्धा हे उत्तर आहे. आधुनिक काळात त्या शिवाजी मार्गाचं उत्तर बोलायचं झालं तर मी म्हणणार आहे की धर्म म्हणून यत्किंचितही इस्लामचा द्वेष नको, तो भारत देश नाही. हा देश सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे. कारण तोच विचार
मौलाना वहिदुद्दीन खान पण सांगतात, आणि तोच विचार वेदांपासून ते दयानंद, अरविंद, विवेकानंद या सर्वांपर्यंत सांगतात. भारताच्या जीवनदृष्टीला समजलेलं आहे की सर्व विश्व मूळ एकाच चैतन्यातून निर्माण झालंय. ते सर्वांमध्ये आहे. तो चैतन्य म्हणजे ईश्वर. आणि तुला ज्या ईश्वराला ज्या नावाने बोलवायचंय त्यांनी बोलव. तू काय नावाने बोलवतोस याने काही फरक पडत नाही. तुला तुझ्या ईश्वराला राम म्हणायचंय का राम म्हण, कृष्ण म्हणायचंय का कृष्ण म्हण, अल्लाह म्हणायचंय का अल्लाह म्हण. ईश्वर अल्लाह तेरो नाम ही भारताची जीवनदृष्टी आहे. कारण तिला हे विज्ञाननिष्ठ सत्य कळलेलं आहे की माणसांचे रस्ते वेगळे असू शकतात, पण अंतिमतः ते एकाच मुक्कामावर भेटतात. तुझ्यापेक्षा माझा रस्ता वेगळा, माझाच काय तो खरा, माझाच प्रेषित, माझाच धर्मग्रंथ, माझाच ईश्वर काय तो खरा, आणि तो स्वीकार नाही तर मी तुझं मुंडकं तरी उडवणार आहे किंवा तुझ्यावर राज्य तरी करणार आहे. ही भारतीय जीवनदृष्टी नाहीच आहे. डोंगराच्या विविध ठिकाणी पडलेलं पाणी जसं अंतिमतः एकाच महासागराला मिळतं, हे शिवमहिम्न स्तोत्रातला श्लोक आहे. तो स्वामी विवेकानंदांनी आठवण करून दिली 11 सप्टेंबर 1893ला. आणि मौलाना वहिदुद्दीन खान सुद्धा इस्लामचे जे सर्व अन्वयार्थ मांडतात त्याच्यामध्येही हाच विचार मांडतात. मौलाना वहिदुद्दीन खान यांनी सांगितलंय की एकतर दारुल हरब, दारुल इस्लाम ही संकल्पना मूळ इस्लाममध्ये नाही. ती नंतर अब्बासी कालखंड आहे 8व्या शतकापासून त्याच्यात आली. ते आधुनिक काळात सांगतात की आता ह्या भेद निर्माण करणाऱ्या आणि हिंसेकडे जाणाऱ्या सर्व वाटा सोडून दिल्या पाहिजेत. मौलाना वहिदुद्दीन खान सांगतात की दारुल हरब आणि दारुल इस्लाम शब्द सोडून दिले पाहिजेत. ते म्हणतात बदलत्या काळानुसार आपण जे नव्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत. मौलाना वहिदुद्दीन खान यांचं योगदान आहे दारुल अमन नावाची संकल्पना, की आता तुम्ही युद्ध किंवा सर्व इस्लाम नाही, सर्व जाती धर्म पंथ सुखाने राहू शकतात, एकमेकांचा त्यांनी आदर केला पाहिजे. याला मौलानांनी वापरलेला शब्द आहे दारुल अमन. अमन म्हणजे शांतता आणि सौहार्द. दारुल अमन. ते म्हणतात की जगाच्या पाठीवर असा कोणता जर दारुल अमन आजही असेल तर तो हा भारत देश आहे. तसा तो राहण्यासाठी आपण आपल्या सर्व शक्तीनिशी काम करायला आता डोळे मिटू आणि नव्या वैभवाची प्रार्थना करू. नव्या वैभवाची स्वप्ने सजावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे, पुरी उत्तमाचेच ओंकार गावे, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, जरी एक अश्रू पुसायास आला,
तरी जन्म काहीच कामास आला. जरी अश्रु विस्फोट होऊन सजला. तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.